नमस्कार, मी कविता दाते. मी ओळखीच्या त्याच्यामध्ये तशी ओळख झालेलीच आहे. मी तरी पण त्यांच्यासाठी एक थोडं वर्क करत असते. मी फिल्म्समध्ये काम करते, म्हणजे डिरेक्शनसाठी काम करते. जेव्हा नवीन नवीन असं सगळ्यांना कळलं की फिल्ममध्ये काम करते, तर लोकांना फिल्ममध्ये म्हणजे फक्त ॲक्टिंगच वाटत असतं. तुम्ही कुठल्या पिक्चरमध्ये दिसता वगैरे असंच प्रश्न विचारतात. तर मी डिरेक्शनमध्ये काम करते. काही फिल्म्स क्लासेस वगैरे केलेला आहे. डान्सिंग अँड डान्स शो म्हणा, काही सिरियल फार कमी केल्या आणि ते थांबवलं. टेलिव्हिजनमध्ये मी म्हणजे नंतर फिल्म्सला काम केली. उल्लेखनीय आहे देऊळ, जो मराठी चित्रपट आहे, त्याला मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून होते. दरम्यान कविता लिहिण्याची किंवा लिखाणाची मला तशी आवड लहानपणापासून. अक्षरशः कविता जास्त लिहायचे आणि अक्षरमानवचे संकल्प आल्यानंतर सर म्हणाले की आपण संग्रह करूया आणि माझा कविता संग्रह कविताच्या कविता या नावाने प्रकाशित केला. तर तेव्हा प्रकाशन कोणाच्या हस्ते करावं, तर सरांची तब्येत तेव्हाही बरी होती. 4-5 वर्षापासून सरांची तब्येत आहेच. तर तेव्हा आम्ही जोंधळे सरांना विचारलो, महावीर जोंधळे, आणि मी त्याच्यापर्यंत पुस्तक पोहोचवलं आणि त्याच्यानंतर अभिजित माझ्या दिनाकडनं पुस्तक पोहोचवलं आणि नंतर त्यांना मी इथं भेटायला म्हणून गेले. तर तेव्हा ते माझ्याशी जेव्हा बोलले तेव्हा त्यांचं एक मत असं होतं की माझ्या कवितांवर कोणाचाच प्रभाव नाही, ते चांगलं वाईट याच्यात त्यांनी बोललं नाही. फक्त ते म्हणाले की मला आवडलं ते की तुझ्या कवितांवर कोणाचाच प्रभाव नाही. मी बराच बोलते, माझ्यासाठी ते नवीन होतं. तर मला त्या दिवशी एक फार प्रामुख्याने लक्षात आलं. म्हणजे मी जसं साहित्य किंवा लिखाण हा आता माझ्या आयुष्यातली दुसरी गोष्ट आहे. पहिली जी आहे ती मला ऑडिओ व्हिज्युअल भाषा आहे, ती भाषा जास्त जवळची वाटते एक्सप्रेशनसाठी. परंतु तिथून माझ्या हे लक्षात आलं की मला असं वाटतं कदाचित आपण खरं निर्मिती तेव्हा करू शकतो जेव्हा आपण बऱ्यापैकी प्रभावरहित असतो किंवा आपल्याला आपण कळलेलो असतो. आपल्याला आपण कळलो तर मला सुद्धा निर्मितीची ती पहिली पायरी असते. साहित्य आणि कला यांचं म्हणजे आता मी जसं फिल्म शॉर्ट फिल्म करते, त्या शॉर्ट फिल्मसाठी आता मी रंगांचा अभ्यास करते, पेंटिंग्सचा अभ्यास करते. तर साहित्य ही अशी गोष्ट आहे की जी कुठल्याही कलेला स्पर्शून जाते. तुम्ही पेंटिंग असो, आर्किटेक्चर असो, फॅशन असो किंवा काही असो, साहित्य ही अशी गोष्ट आहे जी सगळ्याला स्पर्शून जाते. चित्रपट जेव्हा एक प्रश्न फार गदारोळ मागे ठेवला, साहित्याशिवाय चित्रपट पूर्ण होऊ शकत नाही. चित्रपटाला स्क्रिप्ट साहित्य प्रोव्हाइड करतो. मध्ये जसं एक फॅशन या विषयावर एक चर्चा झाली, तेव्हा मी लिहिलं होतं थोडंसं की फॅशन, आपण फॅशनला नावं ठेवतो, परंतु एक काळ आला की बायका साड्यांवरून जीन्सवर आल्या, तंग कपडे. एक काळ आला की त्या तंग कपड्यावरून आता एकदम मोठ्या कपड्यांवर आला. म्हणजे थोडंसं फॅशन ऑब्झर्वेशन जर असेल तर हल्लीचे जे बायकांचे कपडे असतात ते फारच मोठे असतात. म्हणजे उदाहरण द्यायचं तर काल जोशना काकूंनी जे पलाझो घातली होती पॅन्ट, तर तंग कपड्यांवरून सैनिक त्याच्यावर आलं. तर मला असं वाटतं की ती एक फेमिनिस्टिक चळवळ आहे. ती चळवळ जी ट्रान्सफॉर्म होत या फॅशनपर्यंत पोहोचली. तर अशी कुठलं म्हणजे आपण जेव्हा समाज म्हणून बघतो तेव्हा कुठलाच घटक वेगळा नसतो. शिक्षण स्वतंत्र कधीच नसतं. शिक्षणाचा साहित्याशी संबंध असतो, साहित्याचा समाजाशी संबंध
आपलं जे साहित्य आहे किंवा ज्याही पद्धतीची निर्मिती आहे ती एक म्हणजे आपल्याला थोडंसं आपल्या बाहेर जाऊन आणि त्याचं एक कुठे मार्केटिंग करतात. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्स वगैरे जे असतात बघा बर्लिन की कुठला तरी फेस्टिवल आणि असं बरेच फेस्टिवल्स तिथं म्हणजे जसं स्क्रिप्ट्स ज्या असतात आपण स्क्रिप्ट्स लिहायच्या आणि त्या पुढे पाठवायच्या त्याच्यावर त्यांना काही निवडक स्क्रिप्ट्स असतात त्याला फंडिंग करतात. रॉटरडॅम नाही आणि दुसरं असं आहे की कुठला काही फेस्टिवल्स आहेत जिथं पुस्तकं जसं आपण फिल्म बाजार असतात काय मार्केट किंवा बाजार हां तर तिथं आपले जसे स्क्रिप्ट्स असतात तशी पुस्तकं सुद्धा असतात की आपण पुस्तकं पाठवायची त्यातली निवडक पुस्तकं ते तिथं सॉर्ट ऑफ एक्झिबिशन म्हणून ठेवतात. तिथं खूप सारे प्रोड्युसर्स जगभरातले आलेले असतात आणि ते प्रोड्युसर्स त्या प्रोड्युसर्स पैकी तुमची एक कथा कादंबरी जगभरातल्या 200, 400, 500 प्रोड्युसर्स पर्यंत पोहोचत असते. मला असं हे जे थोडंसं आणि एक पाऊल पुढे जाणार आपण इराणमधल्या वगैरे फिल्म्स बघितल्या इराण किंवा साधारण त्याच्या फिल्म्स आहेत अत्यंत सुंदर फिल्म्स. मला असं वाटतं की आपल्याला मराठी फिल्म्स किंवा रिजनल जे आहे त्याच्यामध्ये जवळ राहणारे या फिल्म्स आपल्याला छोट्या छोट्या कथा असतात किंवा मला रुपेश म्हणाला की मराठी फिल्म्स ज्या पद्धतीने तयार होतात हिंदीपेक्षा काही वेगळ्या आहे तर ते जे वेगळेपण आहे ना ते इराणी फिल्म्समध्ये खूप दिसतं. तर इराणी फिल्म्स आज जगभरामध्ये त्यांना मागणी खूप आहे. मागणी म्हणजे कशा अर्थ नाही की लोक गेले इराणी फिल्म म्हणजे पटकन लोकांना हवी असते ती बघायची असते. मला असं वाटतं की आपल्या मराठी फिल्म्स आणि इथं त्याला रिलेट करायचं तर ते मराठी साहित्य कारण साहित्य फिल्ममध्ये येऊ शकतं तर हे मराठी साहित्य मराठी फिल्म्स या लेवलवरती गेल्या पाहिजे. तर त्यासाठी थोडंसं आणखी मराठी लेखक जे आहे त्यांनी थोडंसं आणखी मार्केटिंग आपलं तर मार्केटिंग हा तसं वाईट शब्द किंवा कसं चांगलं आहे आपण मार्केटमध्ये आपण लोकांना कळलं पाहिजे तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. तर मराठी साहित्य आणि मराठी फिल्म एका आंतरराष्ट्रीय दर्जावरती पोहोचू शकेल. मी लागू सर त्यांच्या प्रश्नाने लागलो मी पण इंजिनिअरिंग करतो परंतु साहित्यामध्ये तुम्ही फक्त स्टार्टिंग आता म्हणजे भरपूर पुस्तकं वाचली पण तुम्ही 5-6 लिहिण्यासाठी त्याची पुस्तकं वाचली त्याचे विषय वाचली आणि जास्त मी माझा सामाजिक ज्या गोष्टी सध्या ते राजकारण किंवा त्या गोष्टीवर जास्त भर देतो मला अभ्यास मला हे कारण काही विषय मांडले की स्त्रीभ्रूण असो स्त्रियत्व तर मला वाटतं की असं आर्ट करायचं की ग्राउंडची काम आहे सगळी ग्राउंडची काम आहे की आपण तर साहजिक आपण जाऊ स्वतः होत राहील संस्था ही फक्त तिला एक रजिस्टर करणे पोलीस एक ग्राउंडचे काम सांगतो पण स्त्रीभ्रूण कुठं होत आहे माहिती झालं ऑर्गनाइज इंडिव्हिज्युअल केली पाहिजे असं नाही आपण खेळायला निसर्गाचं काम आपण नाही केलं पाहिजे. मला धर्माबद्दल बोलतो धर्माची कामं ही फक्त लिडरवर केली पाहिजे ही कामं लिडरची मला वाटतं आणि थोडं मोठं आपण का जे मुद्दे मांडले गेले त्याला ग्राउंडिंग काम केलं पाहिजे ते असं नाही की आपण असं नाही काय करतो एक इच्छा होती आपली काय वृद्धाश्रम हे वृद्धाश्रम हे असं मानत आपण करू शकत नाही की ग्राउंडिंग काम केले पाहिजे असं कुठल्या व्यासपीठावर आपल्या जागा म्हणजे फक्त आपलं मनोबल व्यक्त करणं की नाही तर पॉझिटिव्ह व्यक्त केलं पाहिजे. काल श्रद्धा किंवा चौकडी सर त्याचं मला पूर्ण ॲग्री करतात कारण की त्यांनी पॉझिटिव्ह सांगितलं त्याचा पर्स्पेक्टिव्ह सांगितला त्या विषयाबद्दल नाही पण त्यांचं मांडण्याचं व्यक्तिमत्व त्यांनी वेगळं सांगितलं किंवा माझ्या असं किंवा वृद्धाश्रम त्याचा एक
पुस्तके आपण फोटून एकत्र राहावं ह्या बाबतीत अवेअरनेस तयार मोठं व्यासपीठ म्हटलं की ह्या बाबतीत ॲक्शन तयार करा माझं हे म्हणणं लेखक लोक आहे तर त्याचा उल्लेख जास्त करावा असं माझं म्हणणं लेखक नाही मला काय मध्ये लिहायचं पण नाही कारण की माझं म्हणणं आहे की लेखक कधी हो आपली काहीतरी पोझिशन झालं लोक ओळखतील त्यावेळेस आपण लिहिणं आपल्याला पोझिशनला जातं कुणी पण वाचा आपण किंवा आम्हाला विचार होते सध्या तर नाही परंतु काही दिवसांनी झाल्यास मी लिहीन नक्की लिहीन परंतु ती ग्रोथची काम आहे असं एवढंच म्हणायचं आहे मला जे आपल्याला जर वाटत असलं की सध्या मी थोडं जास्त निगेटिव्ह आहे त्या गोष्टीसाठी थोडं म्हणजे अभ्यास थोडं जास्त आहे म्हणून म्हणलं की थोडं पर्स्पेक्टिव्ह एका बाजूला नाही सगळ्या बाजूला बघा राजकारणात कुठले राजकारण फक्त पैसे राहिले माझं असं म्हणणं सध्या इतर पर्स्पेक्टिव्ह 2014च्या निकाल किंवा हे झाले त्याला थोडं वेगळं दृष्टिकोन एक चांगली बाजू ते झाले ते बरोबर झाले ते वापस असं त्या डिमॉनिटायझेशन असं म्हणजे कुठली बाजू त्याला पर्स्पेक्टिव्ह चांगला दृष्टिकोन चांगला हेच माझं म्हणणं अहमदनगरचा आहे आणि सुरुवातीला शिक्षणामध्ये मध्यम विद्यार्थी आहे नंतर डिप्लोमा केला डिप्लोमानंतर मी म्हणजे उद्देश हा होता की समाजाचा आपण एक प्रॉडक्टिव्ह पार्ट व्हायचा आपल्याला आपलं जे उत्पन्न जे आहे ते वाढवण्यासाठी प्रोडक्शन महत्त्वाचं असतं अशा या प्रोडक्टिव्ह सेक्टरमध्ये काम करायचा हा उद्देश होता त्या ठिकाणी डिप्लोमा केला आणि त्या क्षेत्रामध्ये कामाला लागलो नंतर ते फील्ड पण सोडून दिलं आणि टीचिंग फील्डमध्ये आलं टीचिंग फील्ड जे आहे हे थोडंसं वेगळं आहे ते सामाजिक काम आपण त्याच्यामध्ये करतो जरी नॉन प्रोडक्टिव्ह असेल तरी समाजाला शिक्षणाची गरज आहे आणि त्या हेतूने आपण ते काम करतो म्हणजे जसं प्रत्येक सेक्टरची आपल्याला गरज आहे परंतु आपण त्याचा बॅलन्स जो आहे तो बॅलन्स आपण नेहमी साधला पाहिजे म्हणजे आपल्याला डॉक्टर्सची गरज असते आपण आला व्यवस्थाचा समजा विचार केला तर प्रत्येक सेक्टर त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे ग्लोबलायझेशनच्या जमान्यामध्ये आपण पाहतो की अमेरिकेमध्ये एखादी घटना घडली तर त्याचे परिणाम आपल्याला जाणवतात त्याचे कारण काय की आपण एकमेकाच्या जवळ आलेलो आपल्या शहराला समजा काही झालं आपल्याला लगेच जाणवतं त्याच पद्धतीने आहे की आपण एकरूप होत आहोत आणि हा ग्लोबलायझेशनचा फायदा आहे म्हणजे समाजाला हे एकरूप होण्याचं चांगलं माध्यम आहे तर आता मी सध्या शिक्षण क्षेत्रामध्येच काम करतोय आणि मला असं वाटतं की जे चांगलं सामाजिक काम आहे ते आणि त्या कामातून भावी पिढी जे घडवण्याचं काम आमच्या हातून होत आहे त्यापेक्षा त्याच्यामध्ये आम्हाला ते आनंददायक आहे समाधानी आहे त्याच्यानुसार अक्षय मानवशी जोडला गेलेलो आहे हे सुद्धा एक चांगलं काम आहे सामाजिक काम आहे त्या दृष्टीने आपण आपली जी मतं आहे ते आपण तयार करत असतो आता मी काही लेखन किंवा कवी नाही आहे साहित्य क्षेत्रात मला तसा अनुभव पण नाही आहे तुम्ही मला प्रश्न विचारून माझे त्याविषयीची मतं काढून घेऊ शकता म्हणजे मला काही जास्त व्यक्त होता येत नाही माझं नाव विनायक निंबाळकर साहित्याशी संबंध म्हणजे लहान होतो तेव्हापासूनच साहित्याशी संबंध माझा
म्हणजे सगळं शिकणं ते म्हणतात नाही की साधे सर्व ते सर्व साधे सर्व आहे म्हणजे मुळात साहित्य ही गोष्टी माझ्याकडे आली आणि सगळ्याच गोष्टी माझ्याकडे आल्या. मुळात वाचन घडलं आणि फक्त आधी वाचत होतो, फक्त वाचत होतो. नंतर जेव्हा अर्थ समजून घेतला त्या गोष्टींचा तेव्हा खरं त्याचं हे झालं, यूज झाला त्या गोष्टीचं, त्या साहित्याचं. मुळात तुम्ही एक कलाकार आहे, आर्टिस्ट आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची नाटकं मी करायचो, वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये नाटक सगळ्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे वेगवेगळे छंद आहेत आणि हे सगळं झालं वाचन. माझ्या मते माणूस घडायला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधी माणूस वाचतो, कला वाचतो. त्यातून बराच माणूस आपल्याला मिळतो. अजून सांगायचं म्हटलं तर की सरांनी सांगितलं की जातीवाद विषय का मला बरंच ते वाटलं की नाही असं कुठं नाही. मी पंजाबला गेलो, हरियाणाला गेलो, त्याच्यानंतर बरेच जागी गेलो, पण मला असं वाटलं नाही की त्यांच्यापेक्षा वेगळं आहे. त्यांनी त्यांच्याप्रमाणे मला वापरलं, त्यांचा धर्म, आपला धर्म, हे धर्म काय हे आपण प्रबोधन दिमागी नाही, आपण हे आपण निर्माण करतो. ही संकल्पनाच आपल्या डोक्यात येतात. सगळ्यांना दोन डोळे, दोन हात, दोन नाके, बरोबर ना? सगळ्यांचं शरीराचं असं नाही ना की वेगळे पिवळे हिरवळे आपण एक वाटलं नाही. तर त्याचप्रकारे अजून साहित्य माणूस घडवतं मुळात. आणि ताई म्हणाली ज्या प्रकारे की आहे की वेगवेगळी संकल्पना वेगवेगळ्या जागी मूवीज म्हणतात, त्यातली मांडणी ही आपल्यासाठीच असते. ते जाणून घ्या तिथे काय, ती मांडणी काय म्हणायचं आहे काय. त्याच्यानंतर बरंच आता रिसेंट याच्यामध्ये वर्ल्ड सिनेमामध्ये तुला सध्या असं कुठली फिल्म भावली आणि का भावली? नाही आता रिसेंट आता आलेल्या जस्ट रिलीज झालेल्या रिलीज वगैरे झालेला नाही जस्ट असं सपोज आता एवढे आता सगळ्या वर असलेल्या गेममध्ये आता आठवेल असं मी थोडं खूप फिल्म्स रोज नावाची फिल्म खूप आवडली. ती मला खूप आवडली. आपला 2-3 दिवसांपूर्वी काहीतरी विषय मला बोलायचं होतं. ज्यू लोकांवर जे अत्याचार झाले त्या बॅकग्राऊंड पिरियडिकल त्या काळात ते सगळं सेंट्रिक असलेलं दिसलं. रोज नावाची एक बाई असते आणि त्या गावामध्ये ते सगळं जात हिंसा या पद्धतीचं एक वातावरण असतं. आणि बायकांचा जेव्हा धार्मिक दंगली उसळतात किंवा कुठल्याही पद्धतीचं असंतोष जेव्हा समाजामध्ये येतो तेव्हा बायकांची शरीर वापरतात. त्या रोज त्या गावात अक्षरशः रोज बलात्कार पाहिजे. एकेका बायका 25-25 वेळा रोज कंटिन्यू अशी ती रोज नावाची कॅरेक्टर. आणि धाडा दाब वाजवलं, बायकांना बाहेर काढलं, रांगेत उभं केलं आणि बाहेरच बलात्कार. असंच सैन्याला बोलवायचं, पाठवून द्यायचं, सुरू होतं. अशी ही असंख्य बलात्कार झाले. परंतु आपल्या मुलीला इथून बाहेर काढायचं या जिद्दीवर दिवस
तिचा नवरा कुठेतरी गेलेला असतो आणि तिथे एक पुरुष आश्रयाला येतो. तर मला एक्झॅक्टली समजा वाटत नाही, परंतु तो पुरुषही इनोसंट असतो. तोही या सगळ्यापासून वाचणारा असतो. तो यांच्या घरामध्ये आश्रय घेतो आणि तिला भीती असते की माझ्या मुली तिला असं असतं की माझ्यावर काय करायचं त्याला. ती मुलीला वर लपवून ठेवत असते. दार वाजलं तर ती मुलगी वर जात असते. एका अगदी काळोख्या ह्याच्यामध्ये कुठेतरी डांबून ठेवत असते. खूप दिवस ती मुलगी त्या पुरुषावर पुरुषच राहत असतो. ती मुलगी खूप दिवस पुरुषाच्या समोर ती काढतच नाही. एक दिवस येते, परंतु ती तो पुरुष तिला आश्वासन देतो की मी काही करणार नाही. आणि हे सततचे बलात्कार आहे. याच्यामध्ये अनेक वेळेला गर्भ राहत असतो आणि अनेक वेळेला त्या स्थानिकच पातळीवर त्यांचं अबॉर्शन वगैरे होत असतं. तर एकदा काय होतं की काहीतरी मला ते मेडिकल सांगता नाही, परंतु तो गर्भ काढतात, परंतु काही त्याचे अंश पोटात राहतात आणि त्याचं विष तयार होतं. आणि हा जो पुरुष आहे हा डॉक्टर असतो. तिला त्रास व्हायला तो सांगतो की मी डॉक्टर आहे, परंतु तिचं असं म्हणतात तिला तो संकोच वाटत. तिला एखादी भीती असते, पुरुषाचा स्पर्श याची भीती बसलेली पाहिजे. तेव्हा तो म्हणतो बघू मी तुला तपासतो की नको म्हणते. तर तो पुरुष तिथे वाक्य म्हणतो इट्स जस्ट अ पार्ट ऑफ युअर बॉडी. तो योनी तपासणार. तो काय म्हणतो तुझ्या शरीराचा प्रत्येक भाग येतो, याच्या पलीकडे काहीच नाही. तर हे जे आहे ना स्त्री माणसाकडे आपले जे सेक्शुअल ऑर्गन्स असतात त्याच्याकडे आपण एक वेगळ्या नसलेली बघणार. इट्स जस्ट अ पार्ट ऑफ युअर बॉडी. तुमच्या शरीराचा तो एक प्रत्येक भाग आहे. जसं हात असतो, पाय असतो, कान असतात, नाक असतात, डोळे असतात, तसं तुमच्या शरीराला एक सारा भाग आहे. तर तिथून त्यांचं ते एक छान नातं सुरू होतं. असं ते आहे. तो एक जे डायलॉग होता आणि तो डायलॉग म्हणजे तो एक बॉन्ड दृष्टिकोन होता स्त्री पुरुषांचा एकमेकांकडे बघण्याचा किंवा मला असं वाटतं की समेट लेवलला नेण्याचा. ते मला आवडतं. आणि हा मला एक प्रश्न विचारला की ह्या कन्सल्टंट फील्डमध्येच का म्हणजे कुठलं इन्स्पिरेशन मिळालं? ॲक्च्युली मी लिटरेचर मला सांग मी मला असं म्हणायचं खूप मोठं लेखक व्हावं आणि नंतर वाटतं की नाही काही वाटतं आवाज ऐकत नाही. आपल्या टप्प्याटप्प्यावर आपल्या ॲम्बिशन्स बदलत जातात. त्याच्यात खूप साऱ्या ॲम्बिशन्स बदललेल्या. मी इंग्लिश लिटरेचरमध्ये त्या काळात स्कोप जो एक असतो मला असं वाटतं तेव्हा असं म्हणायचं की इंग्लिश लिटरेचरला स्कोप. मला मग आर्ट्समध्येच यावं असं वाटतं. का मला माहिती मला सायन्स घ्यायचं होतं, मला कॉमर्स घ्यायचं होतं, म्हणून मी आर्ट्सला आले. आणि आर्ट्समध्ये असं वाटतं की लिटरेचर आहे वाचायला मिळेल म्हणून इंग्लिश लिटरेचरला आले. आणि दुर्दैवाने BA ला मला मार्क खूप कमी मिळाले आणि मला फारच एका फालतू इन्स्टिट्यूटमध्ये पुण्यामध्ये ॲडमिशन झालं. पुण्यात यायचं होतं त्याचं फार वेगळं होतं, पण इतकं फालतू इन्स्टिट्यूट होतं. आणि त्या इन्स्टिट्यूट पुण्याचं नाही ॲक्च्युली आपलं प्रेम हे साहित्यावर असं ते टिकायलाच हवं. परंतु मला वाटायला आलं की नाही आपण इथे वेगळं केलं पाहिजे, इथनं बाहेर पडलं पाहिजे. मला ते वातावरण कसं व्हायला ते जे साहित्य शिकवणं त्याच्यामध्ये जे पाठांतर असतं मार्ग असतात. साहित्य त्या मार्गांचा भाग कसा वाचणार साहित्य हा असणारच भाषा. त्या वातावरणाचा मला फार तेव्हा त्रास लागला. मग मी MA परीक्षा पण दिली. मी अर्धवट सोडून दिलं आणि त्या दरम्यान शोधत राहिले की आपण काहीतरी काय आपल्याला आवडेल असं काय करता येईल. मग माझ्या लक्षात आलं की हा असा एक विद्यार्थ्याचा कोर्स असतो. त्यामध्ये मग मीडिया रिसर्च नावाचं एक स्पेशलायझेशन आहे व्हिडिओ प्रोडक्शन. आम्हाला एक्झॅक्टली फिल्म शिकवत नाही, परंतु व्हिडिओ प्रोडक्शन म्हणजे अत्यंत बेसिक लेवलला शिकवलं जातं. आणि मला वाटायला की कदाचित दिस इज सम हे मला आवडेल आणि मला कदाचित याच्यामध्येच आयुष्यभर काम करायला मला आवडेल. थोडंसं घरनं विरोध झाला सुरुवातीला फिल्म वगैरे काम करायचं. पण आता तेच फार त्यांनाच फार लोक पडत असतं. या अभिमानाने सांगतात की माझ्या मुलीचं असं. तर आले मी याच्यामध्ये खूप अडचण आहे.
मॅडम मला एक सोपीला प्रश्न विचारायचा. लातूरमध्ये ज्यावेळी पाण्याची परिस्थिती ज्यावेळी एका ठिकाणी पाणी गेलं त्याबद्दल काय ट्रेन आल्याने त्यांनी मांडलेल्या मुद्द्यावर कशाला त्यांनी मांडलेल्या साहित्याच्या पेक्षा बोला पाणी तिथं पाणी आपल्याला म्हणतो ना आपण ज्यावेळेस वाचन चालू असतं आपलं वेगवेगळ्या नाही त्याच्यावरती आपल्याला सिनेमा होईल असं कधीतरी वाटून जातं नाही त्याच्यावरती होईल. उदाहरण म्हणून मी सांगतो आता युद्ध वाचली त्यावेळेस जाणवली की हा पूर्ण स्क्रीनप्ले अरे हा सिनेमा होऊ शकतो असं तुला काय वाटतं म्हणजे तू कुठल्या अँगलनी विचार करतेस की वाचलं नाही नाही याच्यावरती सिनेमा होऊ शकतो असं काय काय हे वेगवेगळे अँगल्स की त्याच्यामध्ये केव्हा जाणीव होते हां तेव्हा जाणीव साहित्याशी आणि संबंधित ऍक्च्युली मला कशावरच फिल्म होईल असं वाटतं. म्हणजे माझा नवरा हायली ऑप्टिमिस्टिक आहे. त्याला असं वाटत असतं की हे नाहीये तरी मला काहीतरी ॲड तर मला असं खूप कमी गोष्टी अशा असतात की तिथं मला वाटतं की नाही होणार. थोडंसं मी जसं कदाचित माझ्या जे लक्षात आहे रोज विषयीचं तर काय लक्षात राहतं याच्यावर मला असं वाटतं कदाचित मी काय निवडते हे सांगता येईल. असं जर एखादं काही व्हॅल्यू आहे काही विचार आहे तो एक विचार मला जर सापडला आणि त्याला पूरक काही मटेरियल आसपास चांगलं फुटलेलं असेल तर त्याच्यात मला हवं ते आणखी ॲडिशन्स पण करून दे. तर मला ती व्हॅल्यू जर सापडली तर मला असं वाटतं की हा होऊ शकेल. म्हणजे अमोघ आणि माझं काल जे बोलणं होतं मला असं वाटतं की किंवा राजीव खानाच्या कथा आहे तर राजीव खानाच्या कथा वाचल्यानंतर मला जे आवडतं सणाच्या कथांमध्ये मानवी मूल्य जे असतात वैश्विक मूल्य म्हणजे या काळात असं नाही की जी कुठल्याही काळात त्याला मरण नसतं अशी जी मूल्य असतात त्या मूल्यांची सर्व मला असं वाटतं की एकतर ही मूल्य किंवा काहीतरी या आत्ता ज्याची गरज आहे आता जसं ते रोजचं जे वाक्य आहे ते फार इंटरेस्टिंग वाक्य जस्ट पार्ट ऑफ युअर वर्ल्ड ते साधा पार्ट आहे तुमच्या शरीरात त्याला एवढं काय महत्त्वाचं मला सुद्धा हे प्रत्येकाला जर कळलं तर खूप साऱ्या समस्या तिथल्या तिथं संपतात. तर अशा जे काय मला मूल्य वाटतात की हे कळावं ते त्याच्या भोवती काही गुंतलेलं असेल तर ते ठीक आहे ते किंवा त्याच्या भोवती मी माझ्या पद्धतीने बोलून जाते. कविता देखील मला फक्त करायचं तुझं एक स्टेटमेंट होता की साहित्यामध्ये बाकी सगळ्या चित्रकला किंवा सगळ्या कला एकमेकांच्या हातात हात घेऊन आणतात. तर आता मला एक गिरीश कर्नाड्यांची आयडियाज तू शेअर केली किंवा अटेंड केलेली की नाटक कसं करावं त्यामुळे त्यांनी असं एक स्टेटमेंट केलं. आता मी शाळेतली नाटकं वगैरे बसवतो दिग्दर्शनंतर थोड्या कार्यक्रमात तर त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की दिग्दर्शन कार्पेंटर असावं नको ते भाग तो काढून टाकतो. तसंच साहित्य जे आहे ना आपल्या आयुष्यातला नको ते भाग काढून टाकतो. कितपत योग्य आहे मला माहिती नाही आणि हा एक प्रवास आहे. जितका आपण चांगलं वाचू आणि ते इम्प्लिमेंट करू आयुष्यात हे महत्त्व ती आपली कलाकृती अधिक समृद्ध होईल. आणि कसं आहे ना या साहित्यामध्ये आपण आत्मपरीक्षण स्वतःच करायला शिकतो. म्हणजे आपल्याला एक समज येते
समज यासाठी म्हणतोय कसं आहे, माणसाच्या घटकांविषयी भावना परिस्थितीनुरूप असतात. त्याचा नेमकं कसा असेल असंही नसतो आणि आयुष्यात जगताना प्रत्येक वेगवेगळे स्वभाव आपल्याला आढळतात आणि प्रत्येकांना स्व आपल्याला कळतो आणि हे जाणून घेण्याची आपल्याला समज जी आहे ती हा दुसरी असं मला वाटतं. जे मी म्हणाले की जसं आपण म्हणतो की याचा आणि याचा काय संबंध असतो, तसं पेंटिंगचा आणि तशा फिल्मचा काय संबंध. तर जेव्हा आता आम्ही फिल्म करतो आणि साधारण खूप चांगल्या दर्जेदार फिल्म जेव्हा वापरतो तेव्हा त्याच्यामध्ये रंगाचा फार स्पेसिफिक वापर असतो. उदाहरणार्थ ब्लू इज द वॉर्मस्ट कलर या फिल्ममध्ये प्रत्येक फ्रेममध्ये मिळालं त्याचं दिग्दर्शनाचं वेगळं असतं. किंवा शिंडलर्स लिस्ट नावाची फिल्म आहे, संपूर्ण फिल्म ब्लॅक अँड व्हाईट, फक्त एका ठिकाणी एका मुलीचा फ्रॉक लाल रंगाचा आहे, त्याला त्यांना काहीतरी म्हणायचं. मग चित्रकलेचा फिल्मचा काय संबंध, तो संबंध आहे साहित्याचा. खूप सारे ऍक्टर्स आपली ऍक्टिंग आणखी इम्प्रूव्ह व्हावी यासाठी वाचतात. म्हणजे वर्णनं जी असतात लेखकांनी एखाद्या कृतीची जी वर्णनं केलेली असतात त्या वर्णनावरून त्यांना खूप ऍक्टिंगचं खूप बारीक गोष्टी सांगत असतात. आता मी सरांची एका आता उदरशक्ती नावाच्या सरांची कथा आहे जिरायत सुद्धा, त्याच्यावर आम्ही शॉर्ट फिल्म करतो. त्याच्यात एक वाक्य पण सांगतो की जी कॅरेक्टर आहे ती कथा पण निवडणं आमचं काय आहे, दुष्काळाचा बॅकड्रॉप आहे आणि दुष्काळाचा बॅकड्रॉप असलेल्या खूप साऱ्या गोष्टी आपण ऐकत असतो, बघत असतो, वाचत असतो. तर त्या बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या आत्महत्या या अंगाने फार पॉप्युलर पद्धतीने म्हणायचं, पण हा विषय खूप वारंवार हँडल केला. दुष्काळामध्ये बाई कशी वापरली जाते हा त्या कथेचा गाभा आहे. तर ते निवडण्यामागचं कारण पण ते होतं की एक बाईचा वापर आहे दुष्काळामध्ये. थोडी त्याची कथा पुन्हा अशी झाली की बाईचं शरीर कुठेही काही बाई आली ना की पहिलं वापरात काय तिचं शरीर वापरात, खेळं असतो नाहीतर आणि शहर असतो, अगदी जमीन नसती का असते एकेका भूमिकेसाठी बायकांचे शरीर वापरलं किंवा आपण आणखी बायकांचं शरीर वापरलं. हा त्या कथेचा गाभा आहे. त्यातलं एक वाक्य मी कधीच विसरणार. तिच्या मनात शिरांचा हवा उडून गेला. आता शिरांचा हवा आपण ऍक्च्युली इथं मला असं तरी माझ्या डिरेक्टरला प्रचंड मोठं चॅलेंज शिरांचा हवा दाखवत. तर ते काय म्हणतात ऑब्जेक्टिफिकेशन. शिरांना पक्ष्यांचं एक म्हणजे अलंकार वापरला तो अलंकार वापरला तो मी त्यांनी शब्द वापरला की व्हिज्युअल काय वापरला हा मला एक तर मला असं वाटतं की जेवढं आपण साहित्य वाचतो तेवढे रूपकं मिळतात, तेवढे मेटाफर्स कळतात. कोणी कुठलं मेटाफर इंटेलिजंटली किंवा स्किलफुली वापरलं नाही. मग मी व्हिज्युअली म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा ते शिंडलर्स लिस्टमध्ये त्या मुलीवरचा वापर लाल त्या मुलीवर तो लाल वापरला तर मला असं ते पण एक म्हणायचं की लहान मुलगी असते आणि ती त्याला पण ते सगळं तेच बॅकग्राऊंड आहे अत्याचार वगैरे त्यातून ती सही सलामत बाहेर पडते. शी इज अ होम. तर आपण काय मेटाफर्स वापरतो फिल्मचे मेटाफर्स खूप मोठ्या प्रमाणावर साहित्यातून आणि विशेषतः कवितांमधून मिळतात. तर साहित्य जे आहे कशाचा कशाशी काय संबंध असं म्हणू शकतो. सगळ्यांचा एकमेकांशी संबंध आहे आणि साहित्य म्हटलं तर साहित्याला ओळखून कुठे जातं. विशेषतः कला कुठल्याही कला शिल्पकाराला सुद्धा वाचनाची गरज आहे, आर्किटेक्टला सुद्धा वाचनाची गरज आहे किंवा मी फिल्म करतो मला आर्किटेक्टच्या बेसिक ज्ञानाची गरज आहे. तर मला ही एक जागा आहे या जागेचा मी फिल्ममध्ये ही स्पेस म्हणून काय वापर करणार आहे. आपले साहित्य व्यवस्था आर्किटेक्चरचे वेगवेगळ्या काळामध्ये वाडे काय असायचे, कसे होते, वाड्याचे पर्पज काय होते, त्याची बांधणी कशी होती, त्याच्या मोठ्या जागा कशा असायच्या किंवा गावाचे पार्क. आम्ही आता लोकेशन म्हणून साताऱ्यामध्ये गावाचा पार्क काय तर आम्ही पार्क खूप होते साताऱ्यामध्ये.
बोलायचं होतं असं बोललं नाही. आणि आम्हाला हवं ऍक्च्युली मोठी जागा एक खूप मोठं पटांगण असावं. तर शक्यतो पूर्वी आमच्या समज असावं की एक मोठं झाड असतं, पार असतो, त्याच्यासमोर जागा असते. आमच्या लक्षात असं आलं की बरीचशी गावांमध्ये मोकळ्या जागा मंदिरांमध्येच असतात. तर मग मला असं वाटतं की इथं म्हणजे हा कदाचित पूर्वी जमण्यासाठी सहज पारावर जमण्यासाठी म्हणून जागा असायच्या. जेव्हा धर्मदेव या सगळं घुसलं होते मग समोर मोठ्या जागा मिळाल्या. तर हे थोडंसं जे सामाजिक म्हणजे समाजाचं काय काय घडतं, चळवळी काय असतात आणि म्हणजे सगळ्याचा सगळ्याशी संबंध आहे. हा सगळा मुद्दा आहे कशाला सर्व बाहेर काढतात. प्रश्न नव्हता, ते मत होतं माझं की ते आहे ते योग्यच आहे, पण आयुष्याशी निगडीत आपण साहित्यामध्ये कला म्हणजे ॲज अ साहित्य कारपेंटर आहे आपल्या आयुष्यात. आपल्याला घडवत जातं आहे ते हळूहळू, असं आपल्यातला नको तो भाग साहित्य काढत जातं आहे हळूहळू, असं मला म्हणायचं. मला एक हॅलो मला एक प्रश्न म्हणजे विचारायचा म्हणजे माणूस म्हणून आता म्हणजे असा जसं आपण काम करतोय आणि विचारांची देवाणघेवाण होते, तर मला असा प्रश्न विचारायचा आहे की माणसाने स्वतःही नागडं व्हावं आणि मी रुग्ण आहे, मी तुला दाखवावं मनाने मी नागडं व्हावं, तुला मी एक रुग्ण म्हणून आहे असं दाखवावं आणि मी सुद्धा एक वैद्य आहे असं बनवून मी तुझं सुद्धा निरीक्षण करावं आणि त्यानंतर मी मला माणूस म्हणून घडवावं, तू सुद्धा माझ्या चुका सुधाराव्या आणि मी सुद्धा तुझ्या चुका सुधाराव्या. तर असं माणसाने आयुष्याच्या प्रत्येक क्षणामध्ये जर जगलं तर मला असं तुला कसं वाटतं की समाज असं दृष्टिकोन ठेवला तर समाजाचा प्रत्येक घटक आणि समाज सुद्धा बदलेल. जसं तू मगाशी बोललीस की जे अमर आहे किंवा जे प्रत्येक क्षणी लागू पडतं भविष्यामध्ये सुद्धा आणि भूतकाळामध्ये सुद्धा त्याची गरज होती आणि आता सुद्धा गरज आहे, असं त्रिवाद सत्य असं जगण्यासाठी आपण आपल्या स्वतःला सुद्धा दुसऱ्यासमोर आणि दुसऱ्याला सुद्धा त्या ताकदीनं अभ्यासलं पाहिजे असं वाटतं. मला वाटतं म्हणजे प्रत्येक माणूस एक रुग्ण असतो, शरीराला सुस्त नाही तर आपण मानसिक पातळीवर पण प्रत्येक माणूस मानसिक रुग्ण खरं तर. आपल्याला खूप जास्त बोलावंसं वाटतं, काही ना अजिबातच बोलावंसं वाटतं, काही अगदी कोपऱ्या बसलेली असतात किंवा मानसिक त्याची ती जी एक रेषा आहे नॉर्मल असणं आणि ॲबनॉर्मल असणं गुंतदायी असं चांगलं सांगितलं ती. तर प्रत्येक माणूस मानसिक रुग्ण असतो आणि रुग्ण म्हणजे काय तर काहीतरी कमतरता. हे कळतेच खरं की आपल्यात काही कमतरता आहे हे कळल्याशिवाय किंवा समजल्याशिवाय काही कमतरता असू शकते हे आपण गृहीत धरल्याशिवाय आपण क्रिटिसाइज नाही होऊ शकतो आणि क्रिटिसाइज केल्याशिवाय सुधारणा नाही होऊ शकतो. जसं मग हे प्रश्न करा कोणत्याचा होता याला मी थोडंसं आपण कालची चर्चा झाली की धर्म आणि सुधारणा. तर प्रत्येक धर्मात कमतरता आहे, कुठल्या धर्माला वाटतच नाही की आपण कमी आहे, प्रत्येकाला वाटतं आपणच म्हणा. तर तुम्हाला तुमच्यात ते कमतरता आहे हे पहिली अजून करावं लागणार आहे, तर तुम्ही त्याच्याकडे क्रिटिकली बघू शकणार आणि क्रिटिकली बघू शकलो तर खरोखर तुम्हाला लक्षात येणार आणि तर इम्प्रूव्हमेंट होणार. तर ते जे आहे की काहीतरी कमतरता असते, जे मानसिक रुग्ण असतं याला थोडं कमतरता म्हणून येते. तर कमतरता आहे हे अज्युम करणं, लक्षात येणं हे फार गरजेचं आहे आणि ते फार मोठेपणाने एकमेकांची शेअर होणंही गरजेचं आहे आणि त्या अर्थाने कोण होईल एकमेकांसमोर नजर होणंही गरजेचं आहे. उगाच आपण खरंच मोठे म्हणजे वावरत असतो तर मुखवट्यामुळेच अनेक करायला वावरत असतं, पुन्हा हे करणं करावं. तर प्रत्येक धर्मात मुखवट्यातून जगत असतो. प्रत्येकाला वाटतं की इतर सर्वांचं उद्धार करणारे आपण जातो, असं नसतं. सेल्फ क्रिटिसिझम माझा प्रश्न असा आहे तुम्हाला सांगायचं निर्मिती आणि विकर्षण यांचं समन्वय कसं चालतं
अशा पद्धतीनं एकमेकांच्या हातात हात घालून जी निर्मिती खऱ्या अर्थानं चित्रपटाला जन्म दिला जातो. यामध्ये निर्मिती आणि दिग्दर्शक कशा पद्धतीनं पुढे जाते आणि एक नवीन चित्रपट समावेश होते. एवढा अजून मला अनुभव नाही, पण माझ्या अनुभवाचे आहे. निर्मिती हा विशेषतः फिल्मसाठी खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि फिल्म्सला घडवण्यात मला असं वाटते 50% वाटा निर्मितीचा आहे. तर निर्मिती म्हणजे पैसा आपला फिल्म इंडस्ट्रीचं दुर्दैव हे आहे की ज्याला काहीच कळत नसतं त्याच्याकडे पैसा असतो आणि त्याच्याकडे पैसा असतो म्हणून तो फिल्म कंट्रोल करत असतो आणि दिग्दर्शक बिचारा इतका वेगळा असतो, तो काहीतरी सांगू पाहत असतो आणि त्याला जे म्हणायचे ते प्रोड्युसरला अजिबात कळत नसतं. आणि अनेक वेळेला तो प्रोड्युसर आहे, तो पैसा लावणार आहे आणि म्हणून काही विशिष्ट बदल फिल्ममध्ये करावे लागतात. म्हणजे अनेक वेळेला काही फोन येते कुठून कुणाला मेकर कोणी मेकर तर काहीही फोन येते. काही फोन असतात की आम्हाला प्रोड्यूस करायचे आमच्याकडे पैसे पण आम्हाला सोनाली पाहिजे हे तेव्हा फार ट्रेंड होता. सोनाली छोटी सोनाली गावल्या तेव्हा तो फार ट्रेंड होता. आमच्याकडे पैसा आहे मला शूट करायचे पण मला सोनालीकडे सोनालीकडे जाती येतात त्या लोकांना तिला ऍक्टिंग येते का काही किंवा मी प्रोड्युसर आहे तुम्ही फिल्म करा माझ्या मुलीला हिरोईन म्हणून द्या. तुमच्या मुलीला काय येतं तिला ऍक्टिंग येते का ऍक्टिंग म्हणजे काय तुम्हाला किंवा आता जसं जे म्हणतात की कदाचित शिंडलर्स लिस्टच्या प्रोड्युसरला शिंडलर्स लिस्ट संपूर्ण जेव्हा आता फुल रंगाची उदाहरण जेव्हा असते अशा काळामध्ये ब्लॅक अँड व्हाईट फिल्म करून आणि एका छोट्याशा ठिकाणी रंग वापरून काय साकार होणार आहे ही विजन जर शिंडलर्स लिस्टच्या प्रोड्युसरला नसती तर शिंडलर्स लिस्टचं आज जगभर नाव झालं नसतं किंवा त्याला माइलस्टोन म्हणून गृहीत धरलं नसतं किंवा शिंडलर्स लिस्टचा प्रोड्युसर हा जो आहे तो मिळेपर्यंत शेकडो प्रोड्युसर्सकडे स्क्रिप्ट गेलेली असणार आहे, फिल्म गेलेली असणार आहे, शेकडो प्रोड्युसर्सकडे नाटक गेलेली असणार आहे आणि मग एका सेन्सिबल माणसापर्यंत पोहोचलेलं असणार आहे. तर प्रोड्युसर हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. दुर्दैवाने चांगल्या लोकांना पैसा नसतोच काम नसतोच आणि ज्याला कळतं त्याच्याकडे त्याला जे सांगायचं असतं ते ज्याच्याकडे पैसा आहे त्याला कळत नसतं. ते हे जे हातात हात घालून अनेक वेळा मला असतं प्रोड्युसरला ट्रेनिंगची गरज असते, त्यांनाच ट्रेन केलं पाहिजे. ते जोपर्यंत ती प्रोड्युसर नावाची जी भानगड आहे ना ती थोडंसं दिग्दर्शकावर विश्वास टाकत नाही. त्यांच्या थोडंसं ते जिथपर्यंत ते बघताय तिथपर्यंत जोपर्यंत प्रोड्युसर बघत नाही तिथपर्यंत ही प्रक्रिया सोडून होणार खूप त्रासाची प्रक्रिया असते, खूप वाईट. ते अवघडच आहे. आता हातात जाऊन चालतच नाही आणि किती फिल्म्स असतात आधीच होतात आणि सांगतात किती फिल्म्स रिलीज होणाऱ्या जेवढ्या फिल्म्स येतात तेवढ्याच बहुधा त्यापेक्षा जास्त फिल्म तयार केलेल्या असतात. 20-20 लाख रुपये गुंतवणूकीवरच काहीतरी होणार ते हातात जाऊन चालतच नाही कधी चालत नाही. माझा प्रश्न सातपुतेचा आहे तुमचा साहित्याचा संबंध कधी आला आणि तुम्हाला काय वाटतं त्याचा प्रभाव पडला तुमच्यावर. आणि दुसरा प्रश्न आता सांगून टाकतो की अक्षर मानव तुमच्या अपेक्षा काय. जसं आपण शिक्षणाला सुरुवात करतो की नाही बालपणापासून तेव्हापासून तसं पाहिलं तर म्हणजे बडबड गीतं बालगीतं पासून तर ते शेवटपर्यंत जे साहित्याचा संबंध आहे तर तेव्हापासून मला साहित्याशी संबंध आहे. मी जरी म्हणत असलो माझा नाही संबंध तरी तो संबंध आहे. आणि दुसरा प्रश्न काय तुमचा अक्षर मानवाकडनं तुमच्या काय अपेक्षा आहे.
अक्षर मानवकडून माझ्या अपेक्षा म्हणण्यापेक्षा माझ्याकडून अक्षर मानवच्या काय अपेक्षा हे विचार यापेक्षा इथे येण्यासाठी मी आहे. आपण नंतर बोलू. मला हा प्रतिप्रश्न तुमच्याकडे काढून घ्यायचा तुमच्या ज्या काय अपेक्षा त्यांच्याकडे ते सांगावं ते पूर्ण करतो. ते पण म्हणजे माझ्या क्षमता लक्षात घेऊन त्या अपेक्षा घ्या. तुमच्या क्षमता वाढवायचे आहेत आम्हाला. लहान हॅलो लहान मुलगा एकदम मोठा होत नाही, त्याला स्टेप बाय स्टेप मोठा होत. स्वतःला कधी लहान समजू नका. हा पहिला मंत्र आहे. सांगितलं म्हणजे आता साहित्याचा विचार करतो तेव्हा माझा प्रश्न असा आहे की समोर माझ्यासमोर एक फिल्म्स मधल्या आहे व्यक्ती आणि एक नाटक, ड्रामा, थिएटर आणि फिल्म्स. मला दोघांकडनं आहे ना साहित्याविषयी आणि साहित्य, फिल्म आणि ड्रामा यांचे रिलेशन्स पाहिजे आहे. आता आपण सगळे कॅरेक्टरायझेशन, मला थोडं कॅरेक्टरायझेशनवर बोलायचं आहे. मी तुमच्याकडे माहिती आहे की तू ॲज अ डिरेक्टर फिल्म जेव्हा करते तेव्हा तू तुझं कॅरेक्टरायझेशन कसं करते? एक हिरोइझम आणि एक विलनिझम, म्हणजे विलन कॅरेक्टर्स. तर एक पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी, ह्या दोघांचा कसा परस्पर संबंध निवडते आणि कसं पोर्ट्रेट करते. आणि सिमिलर क्वेश्चन की जेव्हा तू नाटक लिहितो किंवा तू सादर करतो त्यावेळेस ह्या दोघं कॅरेक्टर म्हणजे पॉझिटिव्ह कॅरेक्टर्स आणि निगेटिव्ह कॅरेक्टर्स, तर त्या दोघांची सांगड कशी करतात? हा एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे आणि हा एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे, पण दोघांनाही साहित्य रिक्वायर्ड आहेच. मग आता मला सांगा. आता जसं तू म्हटली की लेखक, आता लेखकाला मुळात माहिती असते की पात्र काय, पात्राचं वय, त्याचं बॅकग्राऊंड, परिसर आपोआप तो काय विचार करतो, पात्र कोणत्या कल्पनेची वरती आले त्याचा पात्राचं काय, त्या हिशोबाने कोणतं पात्र करावं. मला ते मी तसंच करतो की लेखकाने मांडलेले विचार जर आपल्याला समजून आले तरच एखादं पात्र पण मांडू शकतो आणि ते पात्र डोळ्याला पण जातात, बरोबर. आणि जर ते कुठले विलन कॅरेक्टर सेम विलन कॅरेक्टर करतो की त्याचा सराउंडिंग आहे, त्याला जर नवीन लोक जी वाईट असतील तर त्याचा अनुभव आहे, त्याची कृतीही होते आणि तो समाजाला वाईटच भेटणार ना. चांगलं तर ते अपेक्षा करू शकतात, पण प्रत्येक विलन हा चांगला पण असतो. दोन बाजू होतो त्याच्यावर झालेले संस्कार आणि त्याला तिथले आता लहानपणापासून कोणत्याही व्यक्तीवर संस्कार होत असतात, बरोबर. लहानपणापासून नंतर मला सांगितलं त्याच हिशोबाने की पात्र जेव्हा वाढत जातो, त्याची संकल्पना वाढत जाते, त्याचा विस्तार वाढत जातो, त्या हिशोबाने मग आम्ही ते पात्र आणलं आणि त्याच्या अगोदर त्याचा अभ्यास करतो की पात्र काय ते आपल्याला लेखकाने सांगितले ते आपण मांडू शकतोय का, की लोकांपर्यंत जाते ती गोष्ट लोकांपर्यंत जाण्याची खूप मोठी गोष्ट आहे. मीडिया हा खूपच मोठा सेक्टर आहे. त्याचं काही पण म्हणाले की ती फिल्म्स करते तर करताना ती एक फ्रेम सांगितलं त्यात पण भरपूर सांगितलं. प्रत्येक गोष्टीचं साहित्य आहे, प्रत्येक साहित्याशिवाय माना किंवा नामा साहित्याशिवाय काहीच नाही असं मला कॅरेक्टरायझेशन हा जो प्रश्न आहे तो माझ्याकडे पहिल्यांदा कधी आला. कॉलेजला असताना 2001 ला एक छोटंसं नाटक लिहिण्याचा प्रयत्न केला होता आणि एका मुलीचं मुली होती कॅरेक्टर आणि एका मंडळीला वाचायला दिलं. तर माझ्या मैत्रिणीने ते वाचलं आणि ती म्हणाली तिच्या आईवडिलांचं अरेंज मॅरेज केलं होतं. म्हटलं मुलीविषयी फिल्म आहे जे साहित्यात जे दिसतं फिल्ममध्ये जे दिसतं
त्याच्या मागे असं त्याचे खूप मोठं बॅकग्राऊंड असते जी लेखकाने नॉट नेसेसरी माहिती म्हणजे ते असतं खूप आवडता झाला असतो तर तो तेव्हापासूनचं माझं कॅरेक्टरायझेशन कसं करावं हा जो स्ट्रगल आहे तो अजूनही चालूच आहे अजून सुद्धा ॲक्च्युली समजत नाही आहे परंतु जेव्हा हिरो आणि विलन असं बघायला गेलं तर मी गेले 5-6 वर्ष फीचर फिल्मचे स्क्रिप्ट लिहिण्याच्या प्रयत्नात आहे अजून सुद्धा फीचर फिल्मचे स्क्रिप्ट लिहूनच झालेली आणि मला जमतच नाही मी अनेक वेळेला विचार करते काय जमत नाही काय तर फिल्म पीचमध्ये एक डिरेक्टर भेटले त्याच्याशी मी बरीच चर्चा केली माझ्या लक्षात तेव्हा एक आलं होतं की थोडीशी माझी टेंडन्सी केली नाही मला विलनच आवडतं मग मला असं वाटतं की कधी विलनच नसावा आणि मग जर कॅरेक्टरला जर अडथळाच नाही तर ड्रामा कसा येणार तर त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे तो अजूनही माझा कसा अनुत्तरित आहे किंवा मी उत्तर देऊ शकत नाही परंतु आता आम्ही शॉर्ट फिल्मचं काम चालू आहे त्या संदर्भात पूर्ण आम्ही त्याच्या प्रोसेसमध्ये आहोत जेव्हा पहिल्यांदा स्क्रीनप्लेचं पहिलं काम केलं तेव्हा जो एक प्रसंग लिहिला होता की गावात टँकर येतो आणि तुळशी नावाचं पात्र आहे तिला पाणी मिळत नाही त्याचं कारण ती अस्पृश्य आहे म्हणजे गावामध्ये तिला अस्पृश्य मानलं जाते आणि त्या टँकरच्या बायकांमध्ये लोकांमध्ये घुसून पाणी घेऊ शकत नाही किंवा टँकरमध्ये जाऊन पाणी घेऊ शकत नाही आणि तिचा तो त्रास आला तर मी पहिल्यांदा काय केलं तर ती टँकरमध्ये पाणी मिळालं नाही ती येते आणि उदास बसते जेव्हा मी ऑडिशन्स घेते तेव्हा लक्षात येत नाही काही मजाच येत नाही मग ऑडिशनमध्येच आमच्या लक्षात आलं की काहीतरी बदललं पाहिजे मग मी काय केलं मग तिची चिडचिड होते प्रचंड चिडते असं केलं तर ते थोडंसं आम्हीच अजून त्याच्या प्रोसेसमध्ये आहोत पण अल्मागो पेड्रो नावाचं एक कुठल्या डिरेक्टर माहीत नाही परंतु स्पॅनिश किंवा वगैरे असं त्याचं एक पुस्तक म्हणून वाचलं त्याच्यामध्ये एक त्याचं वाक्य होतं ते पण समजलं होतं की एखादा प्रसंग कुणीही फिल्म डिरेक्टर तो प्रसंग कसा मांडते एक्झॅक्टली कसा मला मांडायचा नसतो म्हणजे हा प्रसंग आहे तर कुठल्याही फिल्म डिरेक्टरकडे गेला तर साधारण 50% लोक एका विशिष्ट पद्धतीने लिहित असतात तसं न लिहिता जेव्हा तुम्ही ते वेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस करता ते तो एक शोध असला पाहिजे नवीन पद्धतीचा किंवा मी जेव्हा देवळीला काम करत होते तेव्हा गिरीशने एक गोष्ट सांगितली की गिरीश कुलकर्णी तसं तो लेखक आहे परंतु तो बऱ्यापैकी थोडासा डिरेक्शनच्या पण ह्याच्यात बसायचं तेव्हा गिरीशने एक सांगितलं होतं की डोक्यात येणाऱ्या पहिल्या 5 आयडियाज आहेत ना त्या डोक्यात येऊन द्यायच्या आणि तिथे तिथे सोडून द्यायच्या जी 6वी येते ती जास्त रिफाईन असते तर थोडंसं मला असं आणखी रिफाईनमेंटकडे जाणं हा माझा कॅरेक्टर शोधण्याचा प्रयत्न असतो बाकी प्रोसेस माझी स्वतःची जाऊन पूर्ण झालेली एखाद्या कथेसाठी विलन असावाच असं काही नाही ना म्हणजे व्यक्तीच विलन असावा असं काही नाही समस्या विलन असू शकते समस्या एक कॅरेक्टर असतं बरोबर हा व्यक्तीचा म्हणजे लोकेशन कॅरेक्टर ही समस्या असते म्हणजे वीज हाच विलन असतो तिला त्याच्यात ते असंही होऊ शकतं तसंही होऊ शकतं आता लेखकाला मांडायचं जर लेखकाला ती गोष्ट पात्रातून मांडायची असेल तर ती पात्रातून मांडली जाते जर लेखकाला ती गोष्ट असेल तर तुम्ही म्हणाले की वीज ते शाखाचे डोंग्या लावतात हां स्वदेश त्यांनी तो विषय तिथं मांडला तर त्याला पण एक बाजू होती विलन नव्हे पण बाजू होती ते त्या हिशोबाने आणि मला असं म्हणायचं की थिएटर आणि मूव्ही हे वेगळे नाही अभिनय लेखन दिग्दर्शक लाईट्स प्रकाश भाषण सगळ्या गोष्टी येतात म्युझिक सगळ्या गोष्टी येतात ना रंगभूमीमधून पण मी प्रेक्षकांना काहीतरी सांगत असतो आणि मूव्हीमधून पण लेखकाने काहीतरी सांगितलेलं असतं फक्त फरक एवढा की थिएटर करताना त्याच्यामागे 3-4 महिने आम्ही असतो स्वतःच असतो आम्ही तयार करतो स्वतः आणि मग ते सादरीकरण होतात एक आणि जिथे मूव्ही झाला तिथे
ऑलरेडी अवॉर्डमध्ये बघितला जातो आणि थिएटर ते काहीतरी वेगळं पद्धत असतं वगैरे, पण ते तिथे जे विचार घेऊन जातात ते मुळात सगळ्यात महत्त्वाचे. वृंदा कार्यक्रम या गेल्या 2 दिवसामध्ये ज्या काही सगळ्या आपल्या चर्चा झाल्या त्या निष्पन्न झाल्या, त्याचं एक समन्वय करतील आणि स्वतःचा समन्वय करणार. एवढं माझं लक्ष आहे तेवढं तुमच्या लक्षात पुढील समोर एवढं असं व्यवस्थित आणि एक अशी संकल्पना आहे बघा सगळ्या आता अध्यक्षांच्या त्याला निर्माण करतो सर्व जे अक्षर मानवाचे सदस्य सर्व अक्षर मानवाच्या सदस्यांना असा एक प्रत्येकाने उत्तर द्यायचं प्रामाणिक कुठं तसं आपण नाव सांगतो तसं 2016 या वर्षामध्ये मी वाचलेलं पुस्तकाचं नाव, पुस्तक वाचलं असेल तर वाचलं म्हणून सांगा, नाही वाचलं असेल तर ते नाही म्हणून सांगितलं तेच चालेल, कारण का नाही म्हणून सांगितलं तर निदान पुढच्या वर्षी तरी वाचतं हा प्रश्न विचारतो. तर असं एक आहे, तर मान्य असेल तर मग आपण करूच. तसं नाव सांगतो आपण स्वतःचं नाव सांगायचं आणि मी 2016 साली मी काय कुठलं पुस्तक वाचलं हे सांगायचं, नसेल तर सांगायचं पुढच्या वर्षी वाचलं सांगायचं. मंजूर आहे का सगळ्यांना? हो आता हा एक ही सूचना झाली. दुसरी सूचना अशी, अक्षर मानवची आपली प्रकाशनं 50% सवलतीत उपलब्ध आहे. ज्यांना घ्यायचे त्यांनी घ्यावे. 50% तुम्हाला इथे मिळतात, नाही पुण्यात जाऊन घ्यावं लागतं. परत दुसरं, वृंदा मॅडम नंतर आपलं सेशन म्हणजे आपलं समारोपाचं होणार आहे. त्यानंतर फक्त फोटो सेशन वगैरे होईल, ग्रुप फोटो घ्यायचे आणि जेवणाला जायचं आहे. जेवणानंतर आपण संमेलन आपलं संपलं म्हणजे आता मॅडमच्या सेशननंतर संमेलन संपलं असं राहतं. ओके मॅडमच्या नंतर संमेलन संपलं असं तर फक्त एकच मिनिटाचं हे होतं सांगायचं होतं मला. त्या मुलाने विचारलेला फार मस्त प्रश्न होता, त्याला आपण उत्तर दिलं नाही आणि मला उत्तर पण द्यायचं नाही. जे मला पटलेलं ते सांगायचं होतं. त्याच्यामध्ये गेली 2 वर्ष मी पुढे शेती संबंधित त्या विषयावरती काम करतोय आज मी करतोय. खूप महत्त्वाचा आहे आणि तो आपल्या साहित्याशी निगडीत आहे. तर आत्तापर्यंत आपण जे बघितलं साहित्यामध्ये तर शेतीची हिरवळ बघितली की तुम्ही एखादा चित्रपट बघा किंवा एखादं साहित्य बघा, त्या साहित्यामध्ये त्या चित्रपटामध्ये नेहमी शेतीची हिरवळ दाखवली आहे की असं बाग किंवा मळा किंवा त्या मळ्यात लागणारे हिरो हिरोईन किंवा जे काय असेल असतं. पण सध्याचं वास्तव खरंच एवढं भयान आहे. गेले मी 6 महिने महाराष्ट्रावर फिरलो पण मात्र उन्हाळ्यामध्ये, तर आत्तापर्यंत साहित्यामध्ये शेतीचं वास्तव मानणारं लिखाण नाही आहे. कोणी असं येऊन ठामपणे सांगा एखादं दुसरं पुस्तक अपवाद म्हणून सांगू नका, कोणीही सांगावं किंवा शेती विषयाचं वास्तव मांडलेलं पुस्तकात आहे तर नाही आहे. हे वास्तव आहे तर कुणीही मांडले नाही. जे मांडले हिरवळच मांडले, पाटलाचा पाला, पाटलाची एकच मिनिट बोलणार आहे नंतर तुम्ही मला काय तर तो विषय होता की तुमच्यापैकी ज्यांना लिहायचं त्यांनी त्याच्यावर लिहावं एवढंच नाही. ज्यांना लिहायचं आहे त्यांनी त्याच्यावर लिहावं हे बोलण्यासाठी मी ते आले. मला काय म्हणायचं सांगितलेलं नाही, लिहितं व्हावं आणि वास्तव त्यात लिहिलेलं नाही आहे. हे वास्तव आहे. एखादं पुस्तक वगैरे होऊ शकत नाही आहे, 12 मास वगैरे सांगून इंग्रजीत भाल्यावर त्यांचं केवढ्या कवितांमधून वास्तव पुढे येतात आणि असं काय हरकत नाही आहे. माझं एक मत होतं, मांडलं मी त्याच्यावरती काम केलं, कारण 5.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, त्यातलं वास्तव आहे. आणि आता शेतीमध्ये सर्वात जास्त वाईट परिस्थिती आहे. 5.5 लाख आकडेवारीचे सांगतो. मला काय वाटतं साहित्यावर बोलू, साहित्य आपण चर्चा करू, कारण ना नाही साहित्य लिहावं असं अपेक्षित आहे. त्यांना वेळ कमी पडायला नको, त्यांना भरपूर वेळ मिळावा. मॅडम तुम्ही वाटेल त्या विषयावर वाटेल तेवढं वाटेल ते बोलू नका. अक्षर मानवच्या सगळे समाज ऐकू येते आणि जेव्हा
जवाहर वाचनालय त्यांना सगळ्यांना थोडंच अक्षर मानवाचे सगळे सभासद आणि जवाहर वाचनालयाचे सगळे सदस्य आणि इथे आज मी संयोजन केले सगळ्यांना आभार मानते, धन्यवाद देते आणि त्यानंतर सुरू करते. प्रत्यक्षात मी अगदीच अनोळखी नाही आहे, पण तुमच्या खूप ओळखीची पण नाही. कारण मला सहज महाराष्ट्र टाइम्सने मी जाहिरात वाचली. साहित्य संमेलनाचा माझा एकच अनुभव होता आणि तो अत्यंत वाईट होता. त्यामुळे म्हणून आता त्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं मिळत असेल तर नव्हतं गावं. आणि मी अभिजित सोनावळेला फोन केला, पार्किंगचा लाभ झाली म्हणून त्याला केला. म्हणून मॅडम बिंदास काही प्रॉब्लेम नाही, मला अनेक गोष्टी तिथे कळतील आणि काहीच तिथे असं फॉर्मॅलिटी नसते. आणि माझा स्वभाव तसा असल्यामुळे मला जास्त आवडलं भावलं काय जे म्हणाल ते. आणि असं वाटलं की नाही मी तुमच्यातलीच आहे. त्यामुळे ह्याच्यापुढे बोलायचं झालं तर आजपर्यंत जे समभ यांनी मला सांगितलं त्यात मी जैविक सत्य हा विषय मगाशी मांडला. मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी मेंदूचा इतिहास, मेंदूची जडणघडण, मेंदूचं सत्य जे आज थिओसॉफी किंवा न्यूरोफिजिओलॉजी अशा अनेक विषयांमध्ये नेटवर भरपूर उपलब्ध आहे. निरंजन घाट्यांची जर पुस्तकं पण आहे तर तो जो निकष किंवा ती जी फुटपट्टी आपण वापरली तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा होतो. आधी उदाहरण द्यायचं झालं तर आपण असं का वापरतो हे सुद्धा मेंदूप्रमाणेच वापरतो. मेंदूत ज्या काही घटना घडतात किंवा ज्या काही नक्षा म्हणजे या अर्थाने म्हणते की थोडा टेक्निकल शब्द आहे, मेंदूमध्ये काही सिनॉप्सिस असतात आणि त्याला मराठीत अक्षतंतू म्हणतात आणि सिनॉप्सिस म्हणजे पोकळ्या. तर त्याच्यामध्ये तुमच्या अनुभवाने प्रत्यक्ष बदल होतात आणि मगच माणूस शिकतो. मी अगदी उदाहरण मला आवडतं देते मी की तानं बाळ त्याला काय उद्योग असतो, 22 तास ते झोपलेलं असतं 24 पैकी, पण ते 2 तास जे असतं ते प्रचंड शिकतं. मग 2 तास उघडं असून आणि सगळं डोळे कान नाक सगळे त्याचे 5 इंद्रिय तल्लख असतात आणि त्यावेळी जर शिकू शकतं तर आपल्याला सगळंच आहे आणि त्या मानाने आपण कमी पडतो असं मला वाटतं. त्यामुळे साहित्य काय, संगीत काय, कला काय ह्याचा होलिस्टिक दृष्टिकोन आपल्याला पाहिजे आणि सगळं एकच आहे. त्याच्याकरता मी एकच रुपेशला गोष्ट सांगितली माहिती नाही सांगितलं नव्हतं तर तो मी सांगते. म्हणजे जरा थोडा वेगळा विषय आणि थोडा ह्या विषय संबंधित जोडायचा माझा प्रयत्न आहे की गोष्टी मी आता जे सांगितलं त्याच्यामध्ये आणि त्या दिवशी माझा मृत्यू झाला असं पुस्तक आहे, जरूर सगळ्यांनी वाचा. पुण्यामधल्या नागरिकांनी 1 जानेवारीला वर्तक उद्यान ओंकारेश्वरच्या शेजारी तिथे कार्यक्रम आहे आणि त्याच्यामध्ये प्रश्नोत्तरं जसे आत्ता आपलं सेशन होत आहे तशा पद्धतीने ती प्रश्नोत्तरं घेणार आहोत आम्ही. आणि त्याच्यामध्ये प्रयत्न असा आहे की तज्ज्ञ लोक बोलू. तर आता मी फक्त तिची रूपरेषा सांगते आणि हे अगदी याच्याशी उंची गाठणारा ती कविता मुर्जानी म्हणते की तिने असं वर्णन केलं की मला लिम्फोमा स्टेज 4B म्हणजे अत्यंत वाईट अवस्थेतला की उद्या ती मरणारच आहे, 2 तासामध्ये मरणार आहे अशा अवस्थेतला कॅन्सर झालेला होता. डिटेक्शन झालं होतं, ट्रीटमेंट चालू होती, तिने बऱ्याच गोष्टी केल्या, काही नाही केल्या आणि एके दिवशी अशी वेळ आली की तिला ॲडमिट करायची वेळ आली. ही घटना आहे हाँगकाँगची आणि अमिताभ मुर्जानी पुण्याची माहेरवाशीण म्हणून मला जास्त तिच्याविषयी जिव्हाळा वाटला. आणि हाँगकाँगला तिला नवऱ्याने शेवटी सांगितलं की ठीक आहे आता ॲडमिट करायला पाहिजे. तर ती चाकाच्या खुर्ची जखडलेली असते आणि ती ॲडमिट होते. ॲडमिट झाल्यानंतर डॉक्टर सगळं वैतागतात की काय या स्टेजला पेशंट होतं आम्ही वाचवणार कशी. ते त्या नवऱ्याला सगळं सांगत असतात. ते म्हणतात की आता तुमची बायको फक्त 2 तासाची किंवा 2 दिवसाची फारत सोपते आणि त्या क्षणी ती मरते म्हणजे मरते. दुसरा काही त्याच्या शब्द तिने वापरला नाही पण हे सगळं नंतर तिने दिलं आहे. आणि मेल्यावरती म्हणते की मी अशी एका अशा छान ठिकाणी असते तिथे मला माझे वडील दिसतात, ते मेलेले असतात ते दिसतात. माहिती आहे ना त्या ठिकाणी माझे वडील दिसतात, माझी मेलेली मैत्रीण दिसते आणि मी म्हणते की मी किती मजेत आहे, किती छान चाललंय माझं सगळं आणि काय असं चाललंय म्हणजे मी तर छानच आहे. आणि मग तिथं त्यावेळी तिचा भाऊ पुण्यातनं आलो त्याचं नाव आहे, तो पुण्यातनं हाँगकाँगला विमानातनं बसून जात असतो तेही दिसतं. या सगळ्या सत्य घटना त्याच्यातली एकही गोष्ट माझ्या मनातली नाही आहे डॉक्टर असते तरी सुद्धा. आणि तिचा नवरा त्या डॉक्टरांशी बोलत असतो, 40 पावलं अंतर असतं आणि तरी तिला ते सगळं दिसतं. आणि त्या ह्याच्यात त्या अवस्थेत येत नाही, थोडं उंची वाटतं, थोडा हाईट देतात. तो भाऊ जो असतो तो तिला येत आहे, तो भाऊ तिला दिसतो, तर नवरा तिच्या डॉक्टरांशी बोलत असतो तेही तिला दिसतं. आणि मग ते काय रडतायत, काय संबंध काय याचा रडायचा, मी तर इथे खुशाल आहे, मजेत आहे, आनंदी आहे आणि निरोगी. आणि मग तिच्या लक्षात येते की नाही काहीतरी वेगळं
असं काही घडत. आणि मग तिचे आणि हा सगळा संवाद नाही, हा नंतर ती लिहिलाय म्हणून मी सांगू शकते. ती असं म्हणते की माझ्या वडिलांची माझी जी बातचीत होते ती एका वेगळ्या विचाराच्या उंचीवर होते, तिथे कॉन्शियसनेस किंवा जाणीवेच्या पातळीवर होते. आणि मग वडील तिला सांगतात की तुला कसं वाटतंय, काय वाटतं, तर ती छान मजेतच असते. आणि मग ते असे बोलत 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 देह त्यांचा, आता याच्यामध्ये स्पष्टीकरण असं की सूक्ष्म देहाने तिथे पोचलेली असते आणि त्या सूक्ष्म देहाची आणि त्या सूक्ष्म देहाची भेट होते आणि ते असे तरंगत जात असतात. आणि एका विशिष्ट लेवलला आल्यावर ते वडील म्हणतात की आता अनिता याच्या पुढे तुला काही जाता यायचं नाही. तर ती म्हणते का नाही, म्हणे तुला आता डिसिजन घ्यायचा. तर काय घ्यायचा डिसिजन, तुला मरावं तरी लागेल किंवा जिवंत राहायचा, निर्णय तुझ्या हातात आहे. आणि मग नंतर त्यांनी असं छान लिहिलं की डॉक्टर तिथे माझ्या देहापाशी खटपट करत असतात, मी मेलेली असते म्हणून त्याचं काय काय इंजेक्शन देतात, पाणी माझ्या छातीतलं काढतात, खूप गोष्टी माझ्या देहाशी निगडीत चाललेल्या असतात. आणि मग ती विचार करते की आता काय करावं. मग तिला तिचा नवरा दिसतो रडताना, आई दिसते रडताना, ती म्हणते बापरे इथे रडतात लोक, म्हणजे मी मेलेली दिसते बरं नव्हते. आणि मग ती वडिलांना म्हणते नको इथे छान वाटते, माझं इथं 50 पाऊंड वजन इतका जर्जर देह, मला नाही जायचं आता पृथ्वीवर. वडील म्हणतात निर्णय तुझा आहे, तू ठरव. मग तिला एका क्षणात असं दिसतं की हाच तिचा जो डॅनी नावाचा नवरा आहे, डॅनी दुर्जनी, तो तिचा 7 जन्माचा सोबती असतो. असं एक तिने लिहिले बरं का, मला कृपया याच्यावर प्रश्न विचारू नका. म्हणजे अशा गोष्टी ती सिद्धी समाजात वाढलेली मुलगी आहे, त्यामुळे भारतीय संस्कृतीचं व्यवस्थित ती त्याचं अनुकरण करत असते. आणि त्यावेळी ती म्हणते नको नको, मग माझ्यानंतर हा डॅनी पण मरेल आणि डॅनी मेलं तर मग मला त्याला मारण्याचा काय अधिकार. आणि म्हणून ती निर्णय घेते की नाही आपण परत आपल्या देहात जायचं आणि ती देहात येते. आल्या आल्या सलाईन लावलेलं असतं, तिच्या नाकात नळाच्या खूप बसलेल्या असतात आणि ते एकदम खाडकन जिवंतच होते. डॉक्टर म्हणतात थँक्स गॉड तू जिवंत झालीस आणि आम्हाला फार आशा सोडली. आणि मग 2-3 दिवसामध्ये ती म्हणते आता मला आईस्क्रीम खायला. ते डॉक्टर मॅड होतात की अगं तू आत्ता एवढ्या मोठ्या रोगात कुठली आहे आणि आईस्क्रीम काय मागते. त्यामुळे मी सगळे बरे आले, ते मला कॅन्सर काही नाही, मी आता म्हणेल ते मला खायला नाही, माझं वजन मला वाढवायचं, मला छान जगायचं. आणि मग तिथे सगळं ते उलटापालट होतं. 2-3 आठवड्यात ती घरी पण येते. आणि मग हे सगळं करण्यासाठी तिला नियर डेथ एक्सपिरियन्स याला म्हणतात की मृत्यूच्या जवळ जाणारा अनेक लोकांना अनुभव येतो. काही शब्दबद्ध करतात, काही करत नाही, केलेलं. आणि तिथे अमेरिकेचा एक डॉक्टर येतो, रॉबर्ट को म्हणून त्याचं नाव आहे. आणि तो या सगळ्या अनुभवांशी निगडीत असलेल्या लोकांना भेटत असतो आणि तो तिचं सगळं व्यवस्थित हिस्ट्री तपासतो, तिथे जाऊन येतो, तिच्याशी बोलतो, ते सगळं रेकॉर्ड करतो आणि तो डिक्लेअर करतो की नाही बाबा आमच्या इतिहासात आम्ही काय असं पाहिलेलं नाही आणि हा चमत्कार म्हणावा लागेल अशीच ही गोष्ट. आणि मग हे सगळं मी हे मुद्दाम सांगते की हे सगळं तिचा अनुभव आहे फक्त, त्याच्या साहित्याशी म्हणाल तर तसा काही संबंध नाही. ती साहित्यिक नाही, काय नाही, साधी सुधी गृहिणी येते फक्त. आणि तरी तिला असं ती इतकी बोलते 30 दिवस ती अखंड लोकांशी बोलतच राहते. आणि लोक म्हणतात आणि त्या सगळं ठीक आहे पण तू लिहून काढ, ह्या लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, असं कोणी ऐकलेलं नाही आणि तुझ्या लोकांना सांग की ते जागतिक पातळीवर जायला पाहिजे. आणि मग ती सांगते, त्याच्यावर लिहिते आणि तिला एक वे हाऊस होणार माहिती आहे, हे हाऊस नावाची एक मलाट्य प्रकाशन संस्था आहे. तिच्या वेड डायर नावाच्या एका माणसाचा फोन येतो की तुझ्या सगळ्या त्या युट्यूबला तू टाकलेल्या त्याच्या कॅसेट आणि सगळ्या माझ्याकडे आहेत आणि माझ्या कार्यक्रमात तू बोलावस. त्या दिवशी ती पहिला अनुभव जगाशी शेअर करते. आणि मग तेव्हा सगळे लोक चाट पडतात, डॉक्टर्स पण आणि सगळेच की आहे काय नक्की. आणि खरोखर इतिहासामध्ये नोंदलेला असा अनुभव माझ्या मते गेल्या काही वर्षांना पहिलाच असावा, त्या तिला प्रसिद्धी पण मिळते. आणि मग ते पुस्तक मला वाटतं 2010 वर्षांनी ते पुस्तक इंग्लिशहून डाईट टू बी मी असं त्याचं इंग्लिश नाव आहे. मराठीमध्ये 2015 ते पुण्यामध्ये आलं. वाव पब्लिकेशनचं पुस्तक आहे, म्हणजे तेजक गॅप फाउंडेशनचं त्याचं VOW वाव पब्लिकेशनचं. आणि त्याला ती आली ती ओपनिंगला आत्ताच्या 2015च्या. तिला तेव्हा फार प्रश्न लोकांनी विचारले, सगळ्याची तिने समर्पक उत्तरं दिली. पण मला सांगायचा मुद्दा असा की अभिव्यक्त व्हावं इतका तो उच्च पातळीचा अनुभव तिने अत्यंत सोप्या शब्दात आणि सगळ्यांना सहज समजेल असं लिहिलं. मग त्यात तिने स्पष्ट म्हणते की स्वर्ग ही अवस्था असते. स्वर्ग म्हणजे रंभा, हे माझं वडील की रंभा मेनका उर्वशी असं काही नसतं. आणि स्वर्ग ही जाणीवेची एक पातळी असते, त्या पातळीला तुम्ही गेलात की तुम्हाला ते सगळं आपोआप ज्ञान मिळायला लागतं. आणि मग तिला असा साक्षात्कार, तिने शब्द तोच वापरला की साक्षात्कार मला असा होतो की अरे हे जग म्हणजे मीच आहे, ही मेलेली माझी मैत्रीण म्हणजे मीच आहे, माझे वडील म्हणजे मीच आहे, माझा नवरा म्हणजे मीच आहे, सगळं म्हणजे मीच आहे. म्हणजे हा तिचा जो मी आहे, तिने असं म्हणलं की मी देवच आहे. आणि असं जेव्हा ती म्हणते तेव्हा ती म्हणते माझं मी देव आहे तर मला का कॅन्सर हवं. आणि ह्या एका जाणीवेने कॅन्सर बरा होतो. आणि त्याच्यावर मग लोकांनी पुष्कळ त्याच्यावर उपचार केले आणि काही काही लोकांचा केवळ ह्या जाणीवेने तो कॅन्सर बरा आले अशी पण 2 उदाहरणं त्या पुस्तकातच लिहिली.
शेवटी त्याची प्रश्नोत्तर आहे. त्या प्रश्नोत्तरामध्ये आपल्याला सगळे टँजंट जातील असे प्रश्न लोकांनी विचारले. तिची आणखी त्याच्यापेक्षा भयानक वेगळ्या स्वरूपाची उत्तर आहे. त्याचं म्हणणं असं आहे, आपण ज्या कार्तिक 5 दिवस म्हणतोय की मी 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 आणि आम्ही, तर तिचं म्हणणं मी नाही आम्ही नाही सगळं एकच आहोत. म्हणजे सगळं चराचर विश्व म्हणा, हे दगड माती सगळी पंचामृत देव माणूस जे जे काय आहे ते मीच आहे. आणि म्हणून माझा जन्म हा लोकांना प्रेम देण्यासाठी झालेला आहे. आणि तेच काम ती आज जगभर जाऊन करते. ती HR आहे आणि अनेक ठिकाणी ती लोकांना हेच संदेश देते. आणि असे बरेच लोक त्याच्यामुळे एकत्र जोडले गेले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तिचं आता दुसरं पुस्तक काहीतरी आलं, त्याचं मला असं वाटतं हेवन्सला काहीतरी नाव आहे. सांगण्याचा मुद्दा की हे जर तुमच्यामध्ये भावना वाढली किंवा आपला मी इतका वाढवायचा की त्या सगळ्यामध्ये सगळं जग सामावून गेलं पाहिजे. म्हणजे मग असं भांडणं तंटेन कलर असं काही लागते असं अनिता मुलगानी म्हणते आणि ते मला पटल्यामुळे मीही म्हणते की मी आपले स्वार्थ प्रत्येक माणूस असतो स्वार्थी असायलाच पाहिजे असंही माझं म्हणणं आहे. कारण जीन्स हा सेल्फिश, हे सेल्फिश जीन पुस्तक अनेकांना माहिती असेल. त्याच्या पुढे मी जाऊन असं म्हणेन की काही गोष्टी आपल्या शरीरातल्या मनातल्या आणि आत्म्याच्या सुद्धा सेल्फिश या अर्थाने की तो निस्वार्थ स्वार्थ. त्यामुळे आपण जे गीतेकडे येतो वगैरे शब्द नुसते पोकळ नसतात, त्याला काहीतरी अर्थ असतो. जेव्हा तो अनुभव आपल्याला येतो तेव्हा शब्द आपल्याकडून आपोआप येतो. तेव्हा असं वाटत नाही की माझा शब्द नाही, कारण तो माझा अनुभव असतो. आणि त्या मुलग्याचं पुस्तक आलं मला असं वाटतं बरोबर मला असंच म्हणायचं होतं काहीतरी आणि हे छान मांडलं, पण मला तो त्या स्वरूपाचा अनुभव नसल्यामुळे मी सांगू शकले नाही. पण तुम्ही त्या पातळीला गेलात काहीतरी ध्यानाच्या म्हणा किंवा इतक्या चर्चा झाल्यावर आपण एका वेगळ्या लेवलला येऊन थांबतो आणि त्या लेवलला आलं की तुम्हाला सगळ्याचा अर्थ आपोआप उलगडतो. मला अगदी नेहमी वाटतं की महाभारत एकेकाळी मी इतक्या वेळा वाचलं, पण प्रत्येक वेळी मला असं वाटतं की नवीन 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 अशा गोष्टी त्याच्यातनं कळायला गेल्या. आणि नंतर मी शेवटचं जे बघितलं ते गायनेकॉलॉजीच्या दृष्टीने बघितलं आणि त्याच्यातली बरीचशी रहस्य मला कळली. नक्की गोष्ट काय केलंय, लोकांनी काय केलंय, हे सगळं कळू शकतं. तर तुम्ही सतत वाचल्यामुळे तुमची कॉन्शियसनेसची किंवा जाणीची पातळी एक 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 टप्पा वर जात होते. आणि यालाच मी म्हणेन की प्रगल्भता आणि विचार आणि मॅच्युरिटी जी आहे ती अशीच होते. आणि आपण सगळेच एका विशिष्ट टप्प्यात, तुम्ही इथं असाल मी इथे असेल कोणी इकडे असेल, पण सगळे एका दिशेकडे जाणार आहोत. आणि ह्या टप्प्यापासून जिथे आहात तिथूनच आपण सुरुवात केली की आपण आपोआपच जातो. म्हणजे अनिता मुलगांचा कुठेही दावा नाही की मी असं केलं, मी गुरु आहे सद्गुरू आहे. हे जे सध्या बंधुगुरू आहेत सद्गुरू म्हणणार आहे हे सगळे बंधूच आहेत. कारण असं म्हणायची गरजच नसते. असं सगळेच म्हणतात, जे खरे खरे गुरु आहेत ते असंच म्हणतात की आम्ही काही गुरु वगैरे काही नाही, आम्ही कोणाचे अवतार पण नाही. पण जे नाही आहेत ना ते नक्की म्हणतात. आणि म्हणून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जे आपल्याला प्रश्नांचे पडतात की नक्की आपण काय करायचं, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या पुस्तकात मिळतात. काय मला विचार मांडायचा होता, थोडं जैविक सत्य जे आपण म्हणतो, म्हणजे काल मी सांगताना सांगितलं की आता आपुलकी आस्था आणि प्रेम कमी झालंय. याचा कारण सहवास नाही. तुम्हाला जर सहवास मिळाला म्हणजे विवाहाचे 2-4 प्रकार जसे आपल्याला आत्ताचे माहिती आहेत, अरेंज मॅरेजमध्ये लव्ह मॅरेजमध्ये परिचयोत्तर विवाह आहे, सहवासाने विवाह आहे. तसा पूर्वीच्या काळी 8 विवाह होते, राक्षस विवाह होता, तर तो सगळ्यात प्रचलित होता आणि लोकांचे झाले पण याच्यापेक्षा मी असं म्हणेन की सहवासातनं जे प्रेम होतं, म्हणजे भले तुमचं लग्नाच्या वेळी प्रेम नसेल पण नंतर नक्की होतं जर तुम्हाला त्याचा सहवास क्वालिटी मिळायला पाहिजे. 18 तास आणि 20 तासाची गरज आहे, क्वालिटी सहवास मिळाला. पेशंटला मला सांगते की तुम्हाला मूल जर चांगल्या जन्माला घालायचं असेल तर रोज 1 तास एकमेकांबरोबर काढा. काही करा, वाचन करा, ऐका, पण 1 तास क्वालिटी टाईम तुम्ही द्या. 24 तासाची गरज नसेल. इनफॅक्ट 20 तास लावण्यात किंवा 16 तास लावण्यात फारच छान, कारण स्पेस एकमेकांना चांगली मिळते. ते विकेंड संसार खरंच चांगले चालले, जे रुटीन चाललं तर रुटीनच्या मध्ये तोंडाला तोंड लागतं, भांडायला भांडायला लागतं आणि सारखे मग तक्रारी कटकटी सर्व वयाचे पेशंट माझ्याकडे काउन्सिलिंगला जे येतात त्यातले म्हाताऱ्यांचे सुद्धा प्रश्न वाढायला लागले. ते मला नव्याने कळले लेख वाचूनच. अजून माझ्याकडे आले नाहीत कारण त्यामध्येच काउन्सिलिंग करत आहे. पण तरुण मुलं म्हणा, छोटी मुलं म्हणा, मोठी माणसं म्हणा, 40ची म्हणा, विशेषतः मेनोपॉझल एज ग्रुपमध्ये सगळ्यांना हे प्रश्न आहेत. केवळ स्पेस देऊ शकत नाही, स्पेस देऊ शकत नाही आणि स्वतःचं विश्व निर्माण करू शकत नाही. गुरुजानीचं असं म्हणणं की एकदा तुम्हाला असं जर कळलं की मी म्हणजेच देव आहे तर कशाला पाहावे बाकीच्या गोष्टी. मग त्या तरंगात त्या लहरीमध्ये तुम्ही आरामात जगू शकता आणि प्रत्येक माणसाला ही लेवल येऊ शकते. असं नाही की मला आलं तुम्हाला आली नाही असं काही नसतं. सगळ्यांना येते, टप्पे वेगळे असतात, त्याच्या वेळा वेगळ्या असतात, त्याची साधं वेगळी असतात आणि हे सगळं बायोरिदमवर असू शकतं. बायोरिदम हा शब्द लक्षात ठेवा, जैविक ताल म्हणतात त्याला. जैविक तालाप्रमाणे तुम्हाला जैविक कुंडली सहज सगळ्यांना काढता येऊ शकते आपापली. आपले विशिष्ट चांगले पिरियड केव्हा आहे, चांगले पिरियड केव्हा नाही आहे, किंवा लोकांशी आपण भांडायचं कधी नाही आणि कधी भांडायचं हे सुद्धा व्यवस्थित मॅनेज करता येतं आणि त्याला काहीतरी मूल्य असतं. म्हणजे माझा समजा अगदी खालचा लो एनर्जी दिवस आहे, सगळं नेटवर आहे पण तरी मी सांगितलं काहीतरी
की 2 दिवस आहे आणि मग माझ्याशी सगळे लोक वाईटच वागतात. मग मला सारखं फिलिंग वाटतं की काय असे काय वागले अगं, पण तुझा याचा दिवस लो होता म्हणून लोक असं वाटतं याचा अर्थ तू तसे काढले. पण जेव्हा मी उच्च ऊर्जेचे दिवस असते, सगळेच असतात, सगळ्यांचे भरपूर दिवस ऊर्जेचे असतात, काही थोडे दिवस लो ऊर्जेचे असतात. तर त्यावेळी तुम्ही जर कामं केली तर ती फारशी अचीव होत नाही. मग त्यावेळी करायचीच नाही. हा त्याला वेळ झाली तर हे समजून करायचं, तोंडावर कंट्रोल ठेवायचा, रागावर त्यावेळी कंट्रोल ठेवायचा आणि मग हे असं वागलं तर काही फारसं बिघडत नाही. आणि दुसऱ्या माणसाला म्हणजे आता मी हे सगळं जेव्हा मला कळायला लागलं त्या म्हणणार अच्छा हां तिचं सध्या बहुतेक डोकं ठिकाणी असं जे आपण म्हणतायचं तर तिचा माझा बाहेर तर जोडत नाही, लांबायचं, काही दिवसांनी परत जोडू, परत जवळ जायचं. अशा पद्धतीने आपण मित्रांना आणि मैत्रिणींना आणि नातेवाईकांना सुद्धा व्यवस्थित हँडल करू शकतो. तर प्रत्येक वेळी आपला जीवनाचा जो भाग आहे की शरीरशास्त्र, तर आपण फक्त संस्था, पचन संस्था, अन्नपचन संस्था, उत्सर्जन संस्था, जलन संस्था या एवढ्याच बघतो. मेंदू हा अत्यंत दुर्लक्षित भाग आहे आणि मेंदूचे एक एक रहस्य तुम्हाला समजायला लागेल. सगळी मराठीमध्ये आहे, मी काही इंग्लिश वाचत नाही, मी मराठीच वाचते आणि सगळी माझी माहिती फक्त माझ्या अनुभवाशी मी ताळते. हां याला एखाद माझा अनुभव बरोबर आहे बरं का, मलाही असंच वाटलं. तर इतकं सगळं ओपन आपल्यापुढे आहे. निरंजन घाटेचे 100 पुस्तकं आहेत, त्याच्यातली किमान 7-8 पुस्तकं, एक मला आठवते संभव असंभव, तेही वाचा. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत आणि त्यांचे असंख्य लेख येत राहतात. त्या लेखामध्ये सुद्धा अगदी व्यवस्थित म्हणलेले. तर सांगायचा मुद्दा की आपण एकच आहोत असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा दुसऱ्याकडे दुसऱ्या भावना नसतातच. मग आम्ही एकरूप झालो, समरूप झालो आणि अशा उदाहरणं आणि उपेक्षा आणि आनंदाची साहित्याची खरंच गरज नसते. हा सगळा संवादामुळे संवाद होऊ शकतो. याचं उत्तम सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. ज्ञानेश्वरांनी तोच सगळ्यांशी केला आणि म्हणून ज्ञानेश्वर हे छोट्या वयामध्ये आपल्याला खूप मोठे ठरले. त्या प्रत्येकाने ज्ञानेश्वराची क्षमता सगळ्यांच्यात आहेच आहे, पण त्या पद्धतीने आपल्याला वाटचाल करायची. त्यामुळे संमेलनात जरूर हवी, हा आधार मिळवणारही जरूर हवा, थोडेसे हटके विषय पण हवे आणि या पद्धतीने आपण सगळे एकच होती एकदा भावनाचं जोपासणी निर्माण झाली. म्हणजे मला अजूनही नवल वाटतं की एवढे हरिपारायण सप्ताह होतात, वाऱ्या होतात, सगळं होतं, पण ही भावना सदोदित कोणाच्या मनात का राहू शकत नाही हा माझा प्रश्न आहे. म्हणजे भाकड भक्ती असं मी त्याला शब्द दिले की भक्ती होते, पण भक्ती मग तुकारामांचीच का हृदय असतं. मग ह्या लोकांची का नाही होऊ शकत 6 लाख वारकऱ्यांची, 10 लाख वारकऱ्यांची, याचा अर्थ आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. मे बी त्या टप्प्यावर आपण कमी असू, पण त्या दृष्टीने जाण्यासाठी कोणीही आपला संत आणि आत्ताच आधुनिक म्हणते मी आणि माणसं कोणीही गायडन्स देत नाही. तर हा आपला मार्ग आपल्याला चोखायला लागतो. कुठेतरी त्याची सुरुवात मला असं वाटतं की साहित्यातूनच होते, कारण हे सगळे संस्कार बालपणीपासूनच आपल्याला होत असतात. त्याच्यावर आता एकदम डायरेक्ट कुणी नाही मारायची. ज्ञानेश्वरी मी अजूनही ज्ञानेश्वरी एकदाच असली, अशी काही कळलेली नाही, पण ज्ञानेश्वरीचे अर्थ जे असतात ते करणारे लोक भरपूर. तर त्याच्यावर आपले अनुभव आणि चोखत राहा. मेंदू सतत बदलत असतो. मला आपल्या मरायच्या दिवशीपर्यंत मेंदू बदलतोय, नवीन सत्य. म्हणजे शिकण्याची प्रोसेस ही फक्त 4थीला 5वीला 10वीला ग्रॅज्युएशनला थांबत नाही, मरेपर्यंत शिकण्याची प्रोसेस चालूच राहते. हे वैश्विक सत्य मेंदूच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले. आणि आता दुसरे एक नवीन प्रश्न आता आठवलं म्हणून सांगते. इपिजेनेटिक्स नावाचा विषय माहिती आहे कोणाला? इपिजेनेटिक्स. इपिजेनेटिक्सचा अर्थ बियॉन्ड जेनेटिक्स. म्हणजे आपण जे आता सगळं बघतोय किंवा DNA वगैरे सगळे शब्द आपल्याला माहिती आहेत, त्या DNA शिवाय सुद्धा असे काही सिग्नल्स आपल्या शरीरामध्ये जनुकांना थेट जातात आणि त्याचा एकच वाक्य त्याच्यातून उलगडा थोडासा होईल की आपल्या सगळ्या ज्या अत्याधुनिक डिसीजेस आहेत, फॉर एक्झाम्पल मधुमेह, हायपरटेन्शन, हार्ट डिसीज, ते सगळे रिव्हर्स होऊ शकतात इपिजेनेटिक्सची तत्व वापरली तर त्यातलं तत्व पहिलं असं आहे की आपल्या आजी आजोबांनी जो डाएट खाल्ला, आपल्या आईवडिलांनी जे खाल्लं तेच आपण खायचं. म्हणजे मग आपलं सगळं शरीर आहे त्या जनुकांनी तसं बनतं आणि तुम्हाला सगळे 100% हे विज्ञान म्हणते, मी नाही म्हणते, विज्ञान म्हणते की सगळे 100% तुम्ही सगळं रिव्हर्स करू शकता. तुम्ही तो डाएट आचार्य जीवनशैली म्हणत नाही, फक्त डाएट आणि त्या पद्धतीने तुम्ही जर जगायला लागला तर ते सगळं रिव्हर्सिबल होऊ शकतं. हे सांगणारं जे शास्त्र आहे जे आता एक 10 वर्ष झाली या शास्त्राला फक्त ते उघडकीस आलेलं आहे आणि बरेचसे आपले प्राचीन म्हणजे अभियोगाने नाही मी सांगते फारसं, पण ते सगळे जुळत आहेत आडावे. पूर्वीच्या काळी जे काही म्हणलं होतं की अमुक खालं की तमुक होतं, तमुक खालं की डमुक होतं, हे सगळं आज इपिजेनेटिक्स सिद्ध करतंय. पुण्यामध्ये आयझर नावाची संस्था आहे, तिथे संजीव गलांदे म्हणून डॉक्टर आहेत, रिसर्च ऑफिसर, आणि त्यांचे 2 शिष्य हे सगळे याच्या टेस्ट करतात. त्यांचा असं म्हणजे आक्षेपाला मुद्दा मला तिथे त्यांनी मला अशी ऑफर दिली की सगळे विविध क्षेत्रातले लोक जर आपण एकत्र आलो आणि असे समज गैरसमज काय तुम्ही वाटतं ते सांगा, आम्ही सगळे टेस्ट करून शोधून करू, असं त्यांचं मला आव्हान होतं. त्याला मी होकार दिला, इथून मला नक्की 4 मंडळी मिळतील, तुमची नावं मी त्यात ॲड करेन आणि याच्याप्रमाणे रिसर्च चालू राहील. ही
प्रोसेस जी आहे ती आपली वाढण्याची मरेपर्यंत आणि माझा तर पुनर्जन्म आहे पण अनिता बोलल्याने म्हणते विश्वास ठेवायला हरकत नाही कारण सत्य अनुभव असे बहुतेक लोकांचे आहेत त्यामुळे पुढच्या जन्मात आपली मेबी प्रगती होऊ शकते त्यामुळे इथेच थांबायचं नाही किंवा इथे सुरुवात करायची असं मला जास्त सांगायचं वाटतं दुसरा विषय बोलायचं वाटतं तर ही पुस्तकच आहे म्हणजे मी अशी पुस्तकाशिवाय नाही जगू शकत म्हणजे त्यामुळे माझ्या कुठल्याही गोष्टीमध्ये पुस्तक वाक्य वाचन साहित्य सगळं येणारच आहे आणि गमतीची गोष्ट सांगते की मी MDच्या परीक्षेला जेव्हा होते तेव्हा मला खूप कंटाळा येतो तेव्हा TV नव्हता माझ्याकडे काय करायचं तर मी शक्य पुस्तकं काढली आणि माझ्या असं लक्षात आलं की पुस्तकं वाचण्यात मला खूप छान वाटतं आणि मी जास्त पेपर चांगले लिहिते सोशल ऑप्शनिक्सचा विषय मला शिकायला लागला नाही कधी कारण तो माझ्या सगळ्या रक्तातनी असेल वागणुकीतनं होता आणि त्यामुळे तो आरामात जाऊन गेला त्याच्या आधी मी फक्त पुस्तक वाचलेलं होतं कुठलं तर वैचारिक दत्तप्रसाद दाभोळकरांचं मापेधरमध्ये पुस्तक मी वाचलेलं होतं त्यांना मी लिहिलं पण की असं पुस्तक मी वाचलं मला छान वाटतं त्यामुळे हो का मी पण असंच करत होतं शाळेमध्ये मला मीच करतोय असं काही नाही आहे म्हणलं मी पण करते याचं कारण असं की वैचारिक तुमची जी लॅटर थिंकिंग म्हणतात ते या पुस्तकाने सुरू होतं आणि तुम्ही जे अभ्यास करता त्याची जास्त मदत होते ते खेळ हा वेगळा भाग खेळाचा उद्देश कॅटॅसिस म्हणून आपण फक्त करायचा असतो पण वाचनाचा हा उद्योग आहे त्याच्यामुळे मेंदूची नक्षी तिथल्या इथे बदलते एखाद्या प्रश्नाचं उत्तर झटकन सुचू शकतं किंवा आपण वेगळ्या स्टाईलमध्ये पेपर लिहितो म्हणजे मला लक्षात यायचं मग मी अक्षरशः वाटकून MDच्या परीक्षेच्या आधी पुस्तकं वाचायची आणि जायची अभ्यास काही करायचं नसतं पण किती वर्ष मी केला अभ्यासाला घडते खूप वर्ष मी अभ्यास करत होते DGO झाले MD झाले TAPच्या परीक्षा दिल्या त्याच्यात अभ्यास झालेला होता फक्त मांडणी मला करता यायची नाही म्हणून कदाचित मार्क पडायचे नाही शेवटच्या ह्याच्यात मला छान पडले विदाऊट काही फारसे अभ्यास न करता तर पुस्तकही कधीच सोडायची नसतं असं मला त्यावेळी कळलं आजही मी डॉक्टर आहे पण काउन्सिलिंग करताना लक्षात येतं की पुस्तकातली भाषा मी वापरत नाही पण पुस्तकं वाचल्यामुळे जी माझी भाषा समृद्ध झाली त्याच्यामुळे काउन्सिलिंग मी उत्तम करू शकते लोकांबरोबर मला हेच म्हणायचं होतं पण मॅडम तुम्हीच सांगितलं मला नाही सुचलं त्याचं कारण पुस्तक ते शब्द म्हणा हे भाषा म्हणा हे बोलण्याची स्टाईल म्हणा हे सगळं पुस्तकानेच मला दिलं कुठल्या पुस्तकानं असं नेमकं नाही सांगू शकणार कारण खूप वाचन केलं मी माझं बालपण आणि अतिशय छान शाळेमध्ये गेलो त्या शाळेत एक गोष्ट आवर्जून सांगण्यासाठी मला की तिथे लायब्ररी होती प्राथमिक शाळा नाही मराठी शाळा पुण्यातली आणि तिथे प्राथमिक शाळेला लायब्ररी होती आणि भरपूर पुस्तकं होती त्यांच्या परिकथा बिरबल अकबर आणि सगळे भाषण सगळे त्या 3री 4थीच्या वयात वाचली अतिशय छान गोल खुर्च्या होत्या वेगळी एवढीच होती लायब्ररी आणि त्या खुर्च्यांवर बसायला मिळालं म्हणून आमची भांडणं झाली तिथपासून आम्हाला शाळेने गोडी लावली मराठी भाषा सुदैवाने त्यामुळे चांगली घडली पुढच्या शाळेमध्ये अकॅडमिक शाळेत मोहिनी आहे माझ्या शाळेची तिथे पुस्तकं प्रचंड होती आणि कामाला वाचनालयाला मला मदत करायला म्हणून त्या बाई बोलायच्या पण मी शाळेच्या बरोबर समोर होते त्यामुळे तेव्हा आमिषच होतं की तू सगळी कपाट आवडून दे त्याच्यामध्ये 2 पुस्तकं घेऊन द्यायची आणि अक्षरशः त्यावेळेला जी सोपी होती पुस्तकं ती सगळी मी वाचून काढली शाळा सोडल्यानंतर सुद्धा थोरवे वेळी मला लायब्ररीत पुस्तकं घरी द्यायच्या वैद्यबाई द्यायच्या म्हणजे हा शाळा संपली तरी माझी पुस्तकाची काही वर्गणी किंवा न भरता सुद्धा झाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा मला एक चांगला अनुभव आला ते गेली 25 वर्ष मी त्याची मेंबर आहे आणि सांगेल ती पुस्तकं ते घेऊ शकतात अशी सध्या त्यांची आवाजा बरी यावर्षीची कार्यकारिणी बदलली त्याच्यावर तर मी असा पुस्तकाचा संबंध कोणी सोडू नका असं मी नाही म्हणणार पण जास्त धरला तर तुम्हाला आयुष्य खूप चांगलं आणि सुलभ आणि सुकर होतं आणि फारसे प्रश्न राहत नाहीत कारण अनेक प्रश्नांची उत्तरं तुमच्या पुस्तकात मिळू शकतात आणि पुस्तक वाचून गेलं की डॉक्टरला थोडीशी मदत चांगली होते तुम्ही हे वाचलं का ठीक आहे आता तुम्ही हे वाचू नका तुम्ही हे वाचा विशेषतः नेटकऱ्यांना मला सांगायचं की नेटवर वाचून तुम्ही फारसं ज्ञानात भर नाही पडत माहिती मिळते पण अनुभव आणि माहिती याचा उत्तर म्हणजे ज्ञान सरदेसाईने अशी एक छान व्याख्या केली बरोबर ज्ञानेश्वर गणपतीमध्ये की जेव्हा अनुभव येतो आणि माहिती येते माहिती सगळ्यांना असते पण जेव्हा अनुभव येतो तेव्हा त्याचं ज्ञानात रूपांतर होतं आणि तेच खरं असतं तेच टिकतं मी लेखन साहित्य आणि वाचण्यासाठी भेद नक्की करते लेखन म्हणजे वाटलं सुचलं लिहिलं पण साहित्यामध्ये थोडंसं दीर्घकाळ टिकतं आणि वाङ्मय हे अक्षर वाङ्मय असतं ते अनेक वर्ष हजारो वर्ष टिकतं रामायणावरती एपिक्सच आहेत महाकाव्यासाठी टिकतं त्याच्यामध्ये काहीतरी वाङ्मयाचा नक्की अंश आहे म्हणूनच टिकते शंकराचार्यांची सगळी जी अष्टकं आहेत ती सगळी साहित्य आणि वाङ्मयच आहे त्यामुळे असा फरक आपण आज लेखक असो तर आपण साहित्यिक व्हायला पाहिजे आणि साहित्यिक असो तर वाङ्मय आपलं अक्षर वाङ्मय असं जाईल इतक्या लेवलला आपल्याला पोचायला पाहिजे एवढी मोठी आपल्याकडे विजन पाहिजे आणि तेवढी स्पेस पाहिजे प्रत्येक माणसाला येणारा पर्सनल हा युनिव्हर्सल नक्की असं सत्य मी अनेक वेळा डायरी दिले आणि ते आजही सत्यच आहे त्याच्यात अजिबात मला शंका वाटत नाही अनिता बोलण्याचं हे पुस्तक मी जे सांगितलं त्याच्यामध्ये तेच म्हणतं की तिचा अत्यंत वैयक्तिक अनुभव पण तो केवढा मोठा तिने सगळीकडे मांडला आणि सगळ्या जगभर त्याला उचलून धरलं दुसरं एक पुस्तक सांगा असं वाटतं लोगोथेरपीचा जो जनक आहे लोगोथेरपीचा अर्थ लोगो म्हणजे अर्थ आणि थेरपी म्हणजे उपचार अर्थाचा उपचार पुस्तकाचं
जीवनाच्या अर्थाच्या शोधात. तेव्हा अजून मला असं वाटलं की घरी होते पडले, तर त्याचा अर्थ ॲक्च्युली जीवनाच्या अर्थाच्या शोधात. तर हे वाचा, मी जास्त सांगणार नाही. तर त्या माणसाने आता हिटलर वगैरे विषय खूप झाले म्हणून मला सांगावं असं वाटलं की हिटलरच्या छळछावणीमध्ये सहन केलेलं एक ज्यू व्यक्तिमत्व आहे, त्याचं नाव डॉक्टर विक्टर फ्रँकल. आणि त्यांनी ती जी काय छळछावणी सोसली 2.5 वर्ष भयानक हाल आहेत ते वाचणे, मला रडू येईल इतके ते हाल आहेत सगळ्यातच आहे. आणि त्या हालानंतर त्यांनी झपाटल्यासारखं 9 दिवसात ते पुस्तक लिहिले आणि 100 कोटी त्याच्या प्रती छापल्या. मला पुस्तके आत्ता मिळाले. 97 साली त्यांनी निवडणुकीची यात्रा संपवलेली, पण मला 20 वर्षांनी ते पुस्तक ऑलमोस्ट आता झालं. आणि त्यात त्यांनी असं म्हटलं की त्याचा एकही नातं जिवंत नव्हतं आणि एवढं सगळं करून त्याला जीवनाचा अर्थ म्हणजे काय हे सापडायचं त्यांनी मदत केली आणि लोकांना त्याची मदत केली की नक्की काय आहे बाबा जीवनाचा अर्थ म्हणजे काय असतो, आपण का जगतो, कशासाठी जगतो आणि काय आपल्याला नक्की करायचं हे त्यांनी खूप लोकांना सांगितलं. त्याची एक गमतीची गोष्ट त्यांनी अशी दिली आहे की एकदा वर्कशॉप चालू होता, त्यांनी मुलांना विचारलं तुम्हाला काय वाटतं जीवनाविषयी लिहा आणि तुमच्या जीवनाचा अर्थ काय तुम्ही लिहा. सगळ्यांनी लिहिलं आणि सांगितलं उत्तर. तो म्हणला माझ्या जीवनाचा अर्थ काय आहे. एका मुलाने छान उत्तर दिलं की लोकांना जीवनाचा अर्थ समजून सांगण्याने तुमच्या जीवनाचा अर्थ. आणि त्यांनी त्या निष्ठेने 50 वर्ष हे व्रत चालवलं आणि अतिशय सुखाने तो माणूस जगला. एकटा होता पण त्यांनी अनेक लोकांना चालना दिली. 15 ते 20 पुस्तकं त्याची प्रसिद्ध झाली. मी फक्त एकच वाचते, पुण्यामध्ये मेहता पब्लिकेशनचं पुस्तक आहे, अनुवाद मला वाटतं विजया बापट त्यांचा अनुवाद आहे. त्या बाई पण इथे नसतात, त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करते पण त्या नाही. आणि हे पुस्तक आम्ही रेडिओच्या आमच्या कार्यक्रमात घेतलं. तो कार्यक्रम बहुतेक सोमवारी असेल उद्या असं वाटतं, असं मला अंदाज आहे कारण कळलेलं नाही. तर अशी जी पुस्तकं आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला विचारात परिवर्तन होतं. मी इतकं वाचते, बऱ्यापैकी वाचते नाही पण बऱ्यापैकी, तरी सुद्धा मला अजून असं वाटतं की नाही या पुस्तकात आपल्याला मिळू शकतं. आणि तिथे मग आपल्याला मधमाशीसारखी उपमा द्यावीशी वाटते की आपण मधमाशीसारखं असावं, त्यातला सेन्स फक्त घ्यायचा, बाकीचं सोडून द्यायचं. मगाशी यांनी कार्पेटरची उपमा दिली, सेन्स घ्यायचा, बाकीची आपल्याला गरज नाही फुलाची, पाकळ्याची आणि हिरव्या रंगाची, पण त्यातलं जे नेक्टर आहे अमृत ते जर आपण घेतलं तर मला असं वाटतं की आपले जीवन तसं होईल, सोन्यासारखं होईल, चांदीसारखं नको आहे आपल्याला, सोन्यासारखं आणि अमृतासारखं. तुम्ही एवढं शांतपणे ऐकून घेतलं मला जरा मजा वाटली की असं काही विचार गंभीर बोलते का, पण विषय तसा आहे आणि थोडंसं मला असं वाटतं की त्याला जीवन न्यायला पाहिजे म्हणून हे जाणीवपूर्वक बोलले, पण सरळ नव्हतं की नक्की काय बोलायचं आणि समोर सांगितलं होतं. शंका तुम्हाला असतील तर अनिता बोलण्यांचं पुस्तक वाचा, तिचं इंटरव्ह्यू आहे त्याच्यावर. बाकी आज हा सगळा समारंभ खरंच छान झाला, विशेषतः जेवणाची व्यवस्था. कारण कुमारमध्ये मी सांगितलं सगळ्यांना की अतिशय अतिरेक झाला जेवणाचा. इथे खूप छान जेवण होतं, साधं होतं, लोकल होतं, त्याचा जास्त आनंद. आणि डॉक्टर म्हणून मला नक्कीच की वेळेवर मिळालं. वाटेल त्याला जेवण होतं तुम्हाला 4 काय 5 काय चालूच होतं सगळं. छोट्या लोकांचा ग्रुप असला की खूप फायदा होतो आणि याचं क्वालिटी शिक्षण मिळतं जे मोठ्या संमेलनाला कधीच होत नाही. त्यामुळे वारंवार येणं आणि जे दर्जेदार आहेत आणि त्यांना खरंच हवे तेच लोक आहेत. मजा मारायला हौशे 900पैकी हौशे येते आणि म्हणून हे संमेलन जास्तीत जास्त यशस्वी आहे. म्हणूनच मी आलेले आणि मला असं वाटतं की इथून जाताना मी बऱ्याच गोष्टी आणि मैत्रिणी करून जाईल. धन्यवाद. सरांनी आधी सांगितलं की ज्यांनी जे पुस्तक वाचले 2016 मध्ये लक्षात सदस्य सांगा मी सदस्य नाही तरी सांगतो. मी बरीच पुस्तकं वाचली या वर्षामध्ये, एक्झॅक्टली सांगता येईल जागेपासून वाचले असते किंवा एखादा पडू शकतो. त्याच्यामध्ये काही महत्वाचे लावले मी सांगतो. मला प्रश्न त्याच्यावर तरी विचारला होतो वा ती पुस्तकं मला महत्वाची वाटली की शरद कुमार निंबाळे सारख्या वाचल्या या वर्षी दया पावसा पुस्तक वाचतो. हनुमान हे सिद्धार्थ मला जास्त आवडतं. लसूणचे शास्त्र आहे वन डे ओशोचा बुक्स आहे जे कृष्णमूर्तीचं संस्कार वाचतो. रिचर्ड राईटचं ब्लॅक बॉय आणि अजून एक पुस्तक ऑटोबायोग्राफी मार्क्स ॲक्च्युअली गोडूनचे बरेच वाचले या वर्षी. मला एक वाचलं जरूर 3 भाग वाचले. पण माझा प्रश्न हा आहे की मी तरी या वर्षी जरा कमी पुस्तक वाचतो कारण की मी इंटरनेटचं कनेक्शन घेतलं वाचायला. तर फिल्म्स खूप पाहिले, युट्यूबच्या सगळ्याच फिल्म्स पाहिले हिंदी मराठी. पण मला जर तुम्ही असं विचारलं की ह्या पुस्तकामध्ये काय आहे तर मला एक्झॅक्ट स्टोरी वगैरे काही सांगता येत रेफरन्सेस माझ्या लक्षात राहतात, मी नंतर बोलू. पण जे पुस्तक वाचतो ते माझ्या नंतर काही लक्षात राहतं, रेफरन्स माझ्या लक्षात राहतात. पण एक्झॅक्ट ह्या पुस्तकामध्ये हेच आहे. वाचताना मी तरी होतो 2-3 बैठकीमध्ये पुस्तक संपवून मी बरेच पुस्तकं
पण मला नंतर त्याचा काही फायदा घेता येईल ते बोलण्या ते फार मारायचं ठरवलं पुढच्या तारखेला काय आपल्याला माहिती होती. आणि दुसरी सूचना अशी आहे की अजूनही कोणी अक्षरमानाचं सभासद जो घेतलं नसेल, सभासद फॉर्म ज्यांनी भरला नसेल, ती तिथं व्यवस्था केलेली आहे आपल्या तिथं ती तुम्ही ते औपचारिकता पूर्ण करून घ्या. ठीक पुढची कर्मचारी आणि सर्व प्रश्नांना शांतपणे आणि व्यवस्थित उत्तर दिली त्याबद्दल पुन्हा एक आमंत्रण करतो. आता याच्यानंतर पुढचा विनायक निंबाळकर. हां मीच हाच विनायक प्रकाश सातपुते. स्वप्नील वाडकर. आणि बघा गेल्या 2 दिवसापासून तिकडे बसून अनेक वक्त्यांना आडवे तिकडे प्रश्न विचारून त्रास देऊन त्यांनी केलेले अशा कविता गातात. आणखी सूचना लागली ती अशी आहे की अक्षरमानाचा पुढचा आपला उपक्रम मुंबई विभागात होता. कल्याणमध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आपण गुरुजींच्या उपस्थितीत लेखन कार्यशाळा घेणार होतो. पण सरांची तब्येत थोडीशी आणखी नाराज असल्यामुळे त्यांना शक्तीची विश्रांती सांगितली पुढचा दिवस. त्यामुळं कल्याणची आपली कार्यशाळा पुढे ढकलली जाते. त्याच्या सुधारित तारखा परत सांगितल्या जातात. आणि आता या साखरल्यानंतरचा आपला पुढचा अक्षरमानाचा कार्यक्रम असा आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आह सावंत सर यांच्याशी महाराष्ट्रभरातल्या लोकांच्या म्हणजे आपले जे तरुण मित्र आहेत तेच प्रामुख्याने येतील. तरी सगळ्यांचं स्वागत आहे तिथं. त्यासाठी एक औपचारिकता पूर्ण करायचे. तो कार्यक्रम खुद्द गुरुजी म्हणाले की माझा कार्यक्रम आहे अक्षरमान, म्हणजे अक्षरमानाचा कार्यक्रम तो नाही आहे असं सार्वजनिक सांगितलं. तरी तो अक्षरमान होता. गुरुजी अक्षरमान काही वेगळं नाही, एकच आहे. त्यामुळे त्या कार्यक्रमासाठी ज्यांनी आणखी इमेल केलेले असतील त्यांनी अक्षरमानाच्या आयडीवरती इमेल करावे. त्यातून थेट गुरुजी नावं निवडली आणि त्या लोकांना पर्सनली सांगतील अशी ती सूचना आहे. ती कोणाला यायची इच्छा असेल त्यांनी ती प्रोसिजर पूर्ण करावी. ते नमस्कार, मी कविता दाते. मी ओळखीच्या त्याच्यामध्ये त्याची ओळख झालेलीच आहे. मी तरी पण काही नवीन आहे त्याच्यासाठी अगदी थोडक्यात ओळख करू शकते. मी फिल्म्समध्ये काम करते, डिरेक्शनसाठी काम करते. जेव्हा नवीन नवीन असं सगळ्यांना कळलं की फिल्ममध्ये काम करते लोकांना फिल्ममध्ये म्हणजे फक्त ॲक्टिंगच वाटत असतं. तुम्ही कुठल्या पिक्चरमध्ये दिसता इकडे असेच प्रश्न विचारतात. तर मी डिरेक्शनमध्ये काम करते. काही फिल्म्स क्लासेस वगैरे केलेला आहे. डान्स इंडिया डान्स शो झाला, काही सिरियल्स टेलिव्हिजनमध्ये गेले, नंतर फिल्म्सला काम केली. उल्लेखनीय आहे देऊळ जो मराठी चित्रपट आहे त्याला मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून होते. दरम्यान कविता लिहिण्याची किंवा लिखाणाची मला तशी आवड लहानपणापासून. अक्षरमा कविता जास्त लिहायचे आणि अक्षरमानचे संपर्क आल्यानंतर सर म्हणाले की आपण संग्रह करूया. आणि माझा कविता संग्रह कविता या नावाने प्रकाशित केला. तर तेव्हा प्रकाशन कोणाच्या हस्ते करावं, तर सरांची तब्येत तेव्हाही बरी होती. 4-5 वर्षापासून सरांची तब्येत आहेच त्यात. तर तेव्हा आम्ही जोंधळे सरांना विचारलं होतं, महावीर जोंधळे, आणि मी त्याच्यावर पुस्तक पोहोचवलं. आणि
त्यांच्या सुद्धा अभिजित माझ्या दिवाकडनं पुस्तक पोहोचवलं आणि नंतर त्यांना मी एकदा भेटायला म्हणून गेले. तर तेव्हा ते माझ्याशी जेव्हा बोलले तेव्हा त्यांचं एक मत असं होतं की माझ्या कवितांवर कोणाचाच प्रभाव नाही, ते चांगलं वाईट याच्यात तर मी बोललं नाही, फक्त ते म्हणाले की मला एक आवडलं हे की